नमस्कार मित्रांनो, 3P शेअर मार्केट क्लासेसमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। माझा आवाज क्लिअर स्पष्ट येत असेल तर सर्वांनी थंब करा। ओके। तर मित्रांनो, कालच्या भागामध्ये आपण ऑप्शनच्या बाबत समजून घ्यायला मागील दोन क्लासमध्ये आपण ऑप्शन समजून घेत आहोत की डेरिव्हेटिव्ह मार्केटमध्ये जो सेकंड पार्ट आहे फ्युचर नंतरचा ऑप्शन, आणि ऑप्शन हा आपण समजून घेत आहोत आणि याच्यामध्ये बेसिक कन्सेप्ट आपण क्लिअर करत चाललेलो आहोत। त्याच्यामध्ये ऑप्शन बायर म्हणजे काय, ऑप्शन सेलर कुणाला म्हणावं, ऑप्शन बायर आणि ऑप्शन सेलर या दोघांच्या मध्ये काय फरक आहे, या गोष्टी थोड्याशा आपण समजून घेतल्या। त्याच्यामध्ये धावती आता भेट घेऊ आपण ऑप्शन बायर आणि ऑप्शन सेलर या दोघांच्या मधला फरक आपण बघितला। त्याच्यापूर्वी आपण डेरिव्हेटिव्ह मार्केट आणि इक्विटी मार्केट या दोन्हींच्या मधला फरक, म्हणजे इक्विटी मार्केटमध्ये काम करत असताना आपण कशा पद्धतीने काम करतो आणि कोणत्या सुविधा किंवा त्याचे फायदे तोटे या गोष्टी आपण समजून घेतल्या। आणि डेरिव्हेटिव्ह मार्केटमध्ये काम करत असताना, ऑप्शनमध्ये काम करत असताना कॅश मार्केटपेक्षा कशा पद्धतीने वेगळा आहे आणि तिथं काम करण्याचे फायदे तोटे आपण बघितले। कॅश मार्केटमध्ये ज्यावेळेला आपण काम करतो त्यावेळेला आपल्याला जास्त पैसा यूज करावा लागत होता, पण तिथं स्वातंत्र्य कसं होतं, आपल्याला हव्या तेवढ्या क्वांटिटी खरेदी करत होतो, हवे तितक्या दिवस आपण त्या क्वांटिटी आपल्याजवळ ठेवत होतो आणि हव्या त्या स्टॉकमध्ये खरेदी करत होतो। म्हणजे हे स्वातंत्र्य होतं ते कॅश मार्केटमध्ये आपल्याला काम करताना येतं। डेरिव्हेटिव्ह मार्केटमध्ये काम करताना आपल्याला काय काय मर्यादा बघितल्या आपण, की सगळ्या स्टॉकमध्ये आपल्याला खरेदी करता येत नाही डेरिव्हेटिव्ह मार्केटमध्ये। म्हणजे ज्याचा ऑप्शन आपल्याला खरेदी करायचा आहे किंवा फ्युचर खरेदी करायचा आहे, अशा वेळेला कुठल्याही स्टॉकचं फ्युचर त्या ठिकाणी उपलब्ध नाही। तर काही ठराविक स्टॉक ज्या सेबीच्या नियमानुसार स्प्लिट झालेल्या आहेत त्या डेरिव्हेटिव्ह मध्ये समावेश झालेल्या ठराविक कंपन्यांच्या स्टॉकमध्येच आपल्याला काय करता येत होतं, ऑप्शनमध्ये काम करता येतं। त्याच्याशिवाय आपल्याला हव्या त्या प्रमाणामध्ये क्वांटिटी निवडण्याचं स्वातंत्र्य आपल्याला डेरिव्हेटिव्ह मार्केटमध्ये नाही। तिथं जे काम चालतं ते लॉटच्या माध्यमातून, म्हणजे जी खरेदी करतो ते आपण लॉटच्या माध्यमातून खरेदी करतो। परत त्या ठिकाणी खरेदी केलेलं जे ऑप्शन आहे, जो करार आहे, आपण म्हणतो डेरिव्हेटिव्ह मार्केट म्हणजे करार आहे, जो ऑप्शन आहे त्या ऑप्शनला एक एक्सपायरी आहे, त्या टायमिंगच्या आतमध्ये आपल्याला तो व्यवहार कंप्लीट करून त्याच्यातून बाहेर पडायचा आहे। म्हणजे आपण हवा तितका काळ तो ऑप्शन खरेदी करून आपल्या जवळ ठेवू शकत नाही। पण फायदा पण कसा होता की कमी पैशामध्ये आपल्याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये हेवी क्वांटिटी खरेदी करण्याचं स्वातंत्र्य आपल्याला त्या डेरिव्हेटिव्ह मार्केटमध्ये मिळत होतं। म्हणजेच काय, लिव्हरेज मिळत होतं। समजा जर आपल्याकडे कमी पैसे असले तरी सुद्धा आपल्याला जास्त प्रमाणामध्ये क्वांटिटी खरेदी करता येत होत्या लिव्हरेजच्या सहाय्याने, मार्जिनच्या सहाय्याने। म्हणजे असे काही दोन्हीतले फरक या कॅश मार्केट आणि डेरिव्हेटिव्ह मार्केटमध्ये आपण समजून घेतले। त्याच्यानंतर ऑप्शन बायर, डेरिव्हेटिव्ह मार्केटमधला एक पार्ट म्हणजे ऑप्शन, आणि त्या ऑप्शनमध्ये काम करण्याच्या ज्या दोन पद्धती आहेत, एक म्हणजे ऑप्शन बायर आणि एक ऑप्शन सेलर। आता ऑप्शन सेलर म्हणून काम करत असताना आपल्याला कोणकोणत्या गोष्टी करता येतात हे आपण पाहिलं। याच्यामध्ये कमी पैशामध्ये काम करता येतं, कमी पैशात काम करता येते, इथं पैसा जास्त लागतो। कुठं, ऑप्शन सेलर म्हणून जर आपल्याला काम करायचं असेल, दोन्ही पद्धतीने काम करता येतं, एक ऑप्शन बायर म्हणून काम करता येतं आणि ऑप्शन सेलर म्हणून काम करता येतं। जर आपण ऑप्शन बायर म्हणून काम करायचं ठरवलं तर आपल्याला पैसा मात्र कमी लागतो, इन्व्हेस्टमेंट जास्त करावी लागत नाही, कमी पैशामध्ये आपल्याला काम करता येतं कुठं, ऑप्शन बायर म्हणून। आणि ऑप्शन सेलर म्हणून काम करताना आपल्याला जास्त पैसा लागतो, एक बघितलं। दुसरं काय बघितलं आपल्याला, या ठिकाणी कमी रिस्क आहे, कमी
रिस्क. कुठं ऑप्शन बायर म्हणून ज्यावेळेला आपण काम करतो त्यावेळेला कमी रिस्क असते, कारण डेरिव्हेटिव्ह मार्केट एक प्रकारचं करार आहे आणि तो प्रीमियम जो आहे ऑप्शन सेलर प्रीमियम विकतोय. मग आपण त्याच्यासाठी उदाहरण घेतलं की 250 रुपयाचं घेतलं होतं की 250 रुपयाचा हा प्रीमियम आहे आणि ऑप्शन सेलर विकतोय. मग आपल्याला या प्रीमियमवरती जेवढी वाढ होईल तेवढा नफा मिळतो. आणि समजा जर आपला निर्णय चुकला, आपला ट्रेड चुकला, तर आपलं होणारं नुकसान म्हणजे 250 रुपये गुणिले त्या लॉटमध्ये जितक्या क्वांटिटी असतील तितकंच लॉस आपला, म्हणजे मर्यादित लॉस होतो, कमी रिस्क असतो कुठं ऑप्शन बायर म्हणून काम करताना. परंतु ऑप्शन सेलर म्हणून ज्यावेळेला आपण काम करतो त्यावेळेला 250 रुपयाचा प्रीमियम आपण विकला तर आपल्याला नफा मिळणार आहे 250 रुपये. परंतु त्या प्रीमियम जर वाढला तर जितका प्रीमियम वाढेल तितका आपल्याला तो बायरला द्यायचा आहे. मग या 250 रुपये कितीही वाढ होऊ शकते, तितका पैसा आपल्याला ऑप्शन सेलरला द्यावा लागतो. ऑप्शन सेलरला द्यावा लागतो कारण त्यानं प्रीमियम विकलेला आहे. त्यामुळे जेवढा प्रीमियम वाढेल तेवढं त्याला त्याच्यातून आपल्याकडे काय होतात ऑप्शन सेलरचं नुकसान होतं. म्हणजे रिस्क काय आहे, जास्त असते. जास्त रिस्क कुणावर असते, ऑप्शन सेलर म्हणून काम करताना. पुढे जाऊन आपण नेमकं काय म्हणून काम करायचं आहे हे आपला पार्ट वेगळा. आपण ऑप्शन बायर म्हणून काम करणार आहोत की ऑप्शन सेलर म्हणून काम करणार आहोत, त्या दोन्हींचा मिश्रण करून आपल्याला काय काम करता येतं का याचा विचार करणार. त्या अगोदर आपल्याला ह्या दोन्ही गोष्टी कळायला पाहिजेत की याला ऑप्शन बायरला पैसा मिळतो तो कसा मिळतो आणि ऑप्शन सेलरला मिळणारा पैसा कसा मिळतो, या पद्धतीने आपल्याला समजून घ्यायचं आहे. नंतर 3, नफा कमी. सॉरी, ऑप्शन बायरचा नफा जास्त. ऑप्शन बायर म्हणून आपण जर काम केलं तर कमी पैसे लागतात आपल्याला, त्या ठिकाणी रिस्क आपली कमी आहे. परंतु जर आपला 250 रुपयाचा प्रीमियम आहे तो 500 रुपये झाला तर दुप्पट आपल्याला त्या ठिकाणी 100% रिटर्न्स आपल्याला त्या ठिकाणी मिळाले. म्हणजे इतक्या पद्धतीचा नफा, आपल्याला जास्त नफा मिळवायची संधी कशामध्ये आहे, आपल्याला ऑप्शन बायर म्हणून आपण काम करायला लागलो तर आपल्याला ती संधी आहे. आणि इथं नफा कमी आहे कशामध्ये, ऑप्शन सेलरमध्ये नफा कमी, हे आपण पाहिलं. त्याच्यानंतर नफा कमी का, तर जो प्रीमियम आहे हा जर झिरो झाला म्हणजे या 250 रुपयामध्ये जेवढं कमी होईल तेवढा आपला नफा असतो. कुणाचा, ऑप्शन सेलरचा. थोडक्यात बाकीच्या गोष्टी नाही समजल्या तरी एक गोष्ट लक्षात घ्या, ऑप्शन बायरला फायदा कधी होतो, या 200 रुपयाचा प्रीमियम ज्यावेळेला आपण बाय करतो. समजा निफ्टीचा एक सी आपण बाय केलाय, काय केला, सी बाय केलाय आणि ऑप्शन सेलरनं सी सेल केलेला आहे किती, 250 रुपये. म्हणजे आता यानं प्रीमियम विकलाय 250 रुपयाचा. ऑप्शन बायरला फायदा कधी होणार, या 250 रुपयाच्या वरती जितकी वाढ होईल तेवढा नफा ऑप्शन बायर, आणि याच्यामध्ये जेवढी कमी होईल तितका नफा कुणाला असतो, ऑप्शन सेलरला असतो. मग हा कमी होत 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 किती होईल, झाला तर 0 होणार. म्हणजे 200 रुपये 0 झाला की 250 रुपयाचा प्रीमियम म्हणजे ऑप्शन सेलरचा नफा. याच्यापेक्षा जास्त नफा होऊ शकत नाही. तिथं लिमिटेड मर्यादा आली, त्याच्या पलीकडे नफा होऊच शकत नाही, कारण 0 होऊ शकतो. त्याच्या पलीकडे प्राइस काय कमी होऊ शकत नाही. त्यामुळं नफा जो आहे तो नफा इथं कमी आहे आणि रिस्क जास्त आहे. परत पुढं आपण बघितलं, चौथं काय बघितलं, त्याच्यानंतर पुढं ऍडव्हान्स गोष्टीमध्ये ऑप्शन बायर म्हणून काम करताना केवळ एकाच डायरेक्शन मध्ये नफा मिळतो. केवळ एकाच डायरेक्शन मध्ये आपल्याला काय मिळतो, नफा मिळतो. वन वे मार्केट जर असेल तरच, म्हणजे ज्या पद्धतीचं डायरेक्शन असेल त्याच पद्धतीनं अनालिसिस केल्याप्रमाणे जर मार्केट गेलं तरच नफा होऊ शकतो, अन्यथा नफा होत नाही, प्रॉफिट होणार नाही. म्हणजे मार्केटचा व्यू बुलिश असेल, तुम्ही सी बाय केलं असेल, मार्केट तात्काळ वरच्या दिशेनं गेलं
तर नफा होऊ शकतो. समजा मार्केट साईडवेज राहिलं तरी काय होतो, लॉस. आणि इथं मात्र कसं आहे, मार्केट तुमच्या डायरेक्शन गेलं तरी नफा, साईडवेज राहिलं तरी नफा, केवळ अगेन्स्ट गेलं तर लॉस. म्हणजे मार्केट तुम्ही अनालिसिस केल्याच्या उलटच गेलं तरच या ठिकाणी काय होतो, ऑप्शन सेलरचा लॉस होतो. आणि या ठिकाणी दोन ठिकाणी तुम्हाला लॉस होतो, इथं लॉस, इथं नफा. म्हणजे एका डायरेक्शन मध्ये ऑप्शन बायरला काय आहे, प्रॉफिट होऊ शकतं. आणि दोन डायरेक्शन मध्ये मार्केट गेलं, म्हणजे समजा मार्केट खाली गेलं नाही पण साईडवेज गेलं तरी सुद्धा नुकसान आहे. आणि मार्केट त्याच्या विरुद्ध दिशेला गेलं, म्हणजे तुम्ही सी बाय केला आणि मार्केट खालच्या दिशेने मुवमेंट करायला लागलं तरी सुद्धा लॉस. म्हणजे दोन डायरेक्शन मध्ये लॉस होतो आणि एका डायरेक्शन मध्ये आपल्याला प्रॉफिट होतो. आता या पद्धतीनं आपण दोन्ही ठिकाणी आपण काय बघितलं की या दोन्हीतला फरक. मग आपण काम काय करायचं आहे, कसं करायचं आहे, कोणतं काम केलं, कोणत्या, म्हणजे ऑप्शन बायर म्हणजे पीओपी कशाला जास्त आहे, प्रॉफिट ऑफ पर्सेंटाइज ऑप्शन बायरला कमी आहे आणि ऑप्शन सेलरला प्रॉफिट ऑफ पर्सेंट, म्हणजे ज्याला आपण सक्सेस रेशो म्हणतो, तो सक्सेस रेशो किंवा ट्रेड सक्सेस होण्याचं प्रमाण हे ऑप्शन सेलरकडे अधिक प्रमाणामध्ये असतं आणि ऑप्शन बायरचे ट्रेड सक्सेस होण्याचं प्रमाण कमी असतं. हा दोन्हीतला फरक आहे. आता यातलं काम कुठलं करायचं, एका ठिकाणी पैसे जास्त लागतात म्हणून आपल्याला जर काम करता येत नसेल तर आपण कमी पैशामध्ये जर आपल्याला काम करायचं असेल तर आपल्याला स्किल डेव्हलप करावं लागेल. आपल्याला काय करावं लागेल, स्किल डेव्हलप करावं लागेल. जर आपण स्किल डेव्हलप करू शकलो तरच आपल्याला ऑप्शन बायर म्हणून काम करता यायला पाहिजे. म्हणजे ऑप्शन, दोन गोष्टी आहेत लक्षात ठेवा, ऑप्शन बायर आणि सेलर. इथं स्किल का म्हटलं मी, इथं थोडासा निर्णय जरी चुकला तरी तुम्हाला त्या ट्रेडमधून बाहेर पडण्यासाठी विचार करण्यासाठी वेळ मिळतो. आणि इथं मात्र ऑप्शन बायरचा ट्रेड म्हणजे डायरेक्शन चुकलं तर मात्र लगेच त्याला काय व्हायला लागतं, नुकसान व्हायला सुरुवात होते. त्यामुळं अधिक प्रकारचं स्किल हे ऑप्शन बायरला, निर्णय क्षमता चांगली पाहिजे. निर्णय क्षमता काय पाहिजे, चांगली पाहिजे. म्हणजे पटकन डिसिजन घेता आला पाहिजे. म्हणजे एंट्री घेत असताना सुद्धा, ट्रेडमध्ये एंट्री घेत असताना सुद्धा तुम्हाला क्विक मध्ये अनालिसिस करून पटकन त्याच्यामध्ये डिसिजन घेऊन एंट्री घेता आली पाहिजे. एंट्री घेतल्यानंतर ट्रेड प्रॉफिट मध्ये आल्यानंतर कुठल्या स्टेजला आपल्याला बाहेर पडायचं आहे त्या सिच्युएशन मध्ये बाहेर पडण्याचा निर्णय सुद्धा आपला पटकन झाला पाहिजे. तुम्ही समजा लॉस मध्ये तुमचा ट्रेड जात असेल, त्या ठिकाणी तुमचं स्टॉप लॉसची लिमिट क्रॉस केलेली असेल तर सुद्धा त्या ट्रेडमध्ये जर तुम्ही थांबला तर तुमचा नुकसान होऊ शकतो. म्हणजे ही जी डिसिजन आहेत ही निर्णय क्षमता सुद्धा तुमची अगदी टोकदार पाहिजे. फास्ट मध्ये डिसिजन तुम्हाला घेता आले पाहिजे. करू की नको, करू की नको अशा द्विधा मनस्थितीमध्ये जर तुम्ही थांबला तर त्या ठिकाणी तुमचा लॉस होऊ शकतो. आता हे दोन प्रकार, म्हणजे दोन्हीच्या प्रकारामधला फरक आपण समजून घेतला की काम करण्याच्या पद्धती काय. त्याच्यानंतर पुढचा एक भाग आपण समजून घेतला की ऑप्शन ट्रेडिंग मध्ये काम करत असताना ज्याच्यावरती आपण काम करतो तो म्हणजे कशाचा भाग येतो, त्याच्यामध्ये स्ट्राईक प्राइस. स्ट्राईक प्राइस, त्याच्यामध्ये तीन स्ट्राईक प्राइस बघितले आपण, एटीएम, आयटीएम आणि ओटीएम. या तीन वेगवेगळ्या प्रकारच्या स्ट्राईक प्राइस आहेत. म्हणजे ऑप्शन मध्ये आपण जर काम करत असू तर आपल्याला 10 रुपयाच्या प्रीमियमवर काम करता येतं, 50 रुपयाच्या प्रीमियम, 100 रुपयाच्या प्रीमियम. ह्याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारचे करार, कॉन्ट्रॅक्ट त्या ठिकाणी उपलब्ध असतात. त्यातलं एखादं कॉन्ट्रॅक्ट खरेदी करून आपण आपली पोझिशन क्रिएट करत असतो. आता मग हे जे कॉन्ट्रॅक्ट असतात त्यालाच काय म्हणतो आपण, स्ट्राईक प्राइस. त्याच्यातील तीन महत्वाच्या स्ट्राईक प्राइस आहेत. एक म्हणजे एटीएम, दुसरी आयटीएम आणि तिसरी ओटीएम. एटीएम म्हणजेच काय, ऍट द मनी, नंतर इन द मनी आणि
तिसरं जे आहे आउट ऑफ द मनी. आउट ऑफ द मनी यातील आपण समजलं, या बाकीच्या गोष्टी आपल्याला डिटेलमध्ये समजलं नाही. तर ज्या वेळेला आपण काम करणार आहोत त्यावेळेला आपल्याला एक गोष्ट समजली पाहिजे, ज्या वेळेला आपण काम करू त्यावेळेला फक्त आणि फक्त आपण एटीएम वरती फोकस करू. म्हणजे कुठली स्ट्राईक प्राइस कधी घेऊन काम करावं याच्यातले बदल किंवा हे जर स्किल आपल्याला येत नसेल की ओटीएम वरती आपण कधी काम करता येईल, आपल्याला आयटीएमचा घेऊन आपण कधी काम करू शकतो, एटीएमचा कधी घेऊ शकतो, वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये वेगवेगळ्या स्ट्राईक प्राइस घेऊन आपण काम करू शकतो, त्याच्यामध्ये आपलं ट्रेडिंग सुधारू शकतं, त्याच्यामध्ये अधिक सक्सेस रेशो वाढू शकतो, अधिक अचूकता येऊ शकते. परंतु जर समजा आपल्याला हे व्हेरिएशन निवडता आलं नाही तर आपण काय करू शकतो, आपण केवळ एटीएम वरतीच काम करायचं. या ओटीएम वरती काम करायचं तुम्ही शक्यतो टाळा. कमी पैशामध्ये आपल्याला ऑप्शन बाय करायला मिळतं म्हणून ओटीएमचा स्ट्राईक प्राइस घेऊन काम करायचं शक्यतो टाळा. कारण या ओटीएम मध्ये तुमचा मोमेंट फार कमी असते, तो प्रीमियम वाढताना खूप सावकाश वाढतो. त्याची कारण तुम्हाला सांगितले की पुढे आपण जे ग्रीक्स बघितलेले आहेत त्याच्यामध्ये ती कारण दडलेली आहेत. हा एटीएम ज्या वेळेला आपण काम करतो सगळ्यात म्हणजे कुठं एटीएम कशाला म्हणतो आपण, सीएमपी जवळ, म्हणजे ज्या ठिकाणी मार्केटची प्राइस चालू आहे त्या ठिकाणचा जो प्रीमियम आपण खरेदी करतो तो असतो एटीएम. आपण आता चार्ट वरती बघणार आहोत, कमीत कमी वेळेत आपण संपूया. त्याच्या इन द मनी म्हणजे जिकडून प्राइस आलेले आहे, अचीव केलेला आहे, जिकडून प्राइस आलेले आहे, जेथून म्हणा, जेथून प्राइस आलेले आहे म्हणजे ती कंप्लीट प्राइस काय केली, पूर्ण केलेली आहे, त्याला काय म्हटलं जातं, आयटीएम. आणि अजून प्राइस जिथपर्यंत पोहोचलेली नाही म्हणजे अजून प्राइस तर गेलेली नाही त्याला काय म्हटलं जातं, प्राइस पोहोचलेली नाही. म्हणजे अजून प्राइस पुढे आहे त्याला ओटीएम म्हटलं जातं. मग हा जो ओटीएम आहे हा ओटीएम आउट ऑफ द मनी असतो, त्याला काय म्हटलं जातं, आउट ऑफ द मनी, इन द मनी. आता याच्यामध्ये लक्षात घ्या, या तीन प्राइस पैकी आपण जे काम करायचं सांगितलेलं आहे ते म्हणजे एटीएम मध्ये आपण काम करणार आहोत. याचं कारण पण सांगितलं तुम्हाला. एटीएम प्राइस मध्ये काय असतं की ज्या ठिकाणी मार्केटची प्राइस आहे त्या ठिकाणी बायर आणि सेलरांचं प्रमाण हे मोठ्या प्रमाणामध्ये असतं. त्यामुळे तिथं जे हालचाल असते, तिथं जी व्हॉलॅटिलिटी असते, तिथं जी मुवमेंट असते, ही मुवमेंट खूप जास्त प्रमाणामध्ये असते. त्यामुळं लवकरात लवकर तुमचा ट्रेड सक्सेस होण्याची शक्यता कशामध्ये असते, एटीएम स्ट्राईक प्राइस वरती असते. कारण तिथं मोठ्या प्रमाणामध्ये मुवमेंट असते. आयटीएम प्राइस वरती प्राइस वाढण्याचं प्रमाण जास्त असतं, मोठं असतं, कारण त्याचं काम काय, डेल्टा मध्ये आपण बघितलेलं आहे. आयटीएम प्राइस वाढण्याचं प्रमाण म्हणजे जास्त वाढतो, परंतु या ठिकाणी काय असतं, मुवमेंट कमी असते. कारण तो करंट मार्केट प्राइस पासून अगोदर आहे, म्हणजे जास्त खाली आहे. जिथं मार्केटची प्राइस चालू आहे त्या ठिकाणी खरेदी विक्रीचे व्यवहार मोठ्या प्रमाणामध्ये चाललेले असतात. त्यामुळं मुवमेंट कुठे जास्त असणार, एटीएम प्राइस वरती. त्यामुळं शक्यतो ज्या वेळेला आपण मार्केटमध्ये काम करू त्यावेळेला आपण कशावरती, कुठली स्ट्राईक प्राइस निवडू, एटीएम स्ट्राईक प्राइसची निवड आपण करायची. आता ह्या तीन स्ट्राईक प्राइस बघितल्यानंतर आपण पुढे कशावरती गेलो, आपण ऑप्शन ग्रीक्स पाहिले. ऑप्शन ग्रीक्स त्याच्यामध्ये एक आपण बघितला डेल्टा. आता थोडक्यात आपण समजून घेत असताना काय सांगितलं की जो प्रीमियम असतो, समजा आपण निफ्टीचा सी आपण काय केलं, निफ्टी 24,500 सी प्राइस किती आहे, 250. आपल्या लक्षात आहे म्हणून तोच आकडा घेतोय आपण. हा काय निवडला आपण, एटीएमची स्ट्राईक प्राइस आपण निवडली. ज्या वेळेला 24,500 याच्यामध्ये 1 रुपयाची
वाढ किंवा कमी झाली, मुवमेंट झाली, वरच्या दिशेने होऊ दे किंवा खालच्या दिशेने होऊ दे, त्यावेळेला या प्रीमियम मध्ये किती बदल होऊ शकतो हे कशामुळे कळतं आपल्याला? या डेल्टामुळे कळतं. या प्राइस मध्ये किती वाढ होणार आहे. समजा 1 रुपयाची वाढ झाली, कशामध्ये? 1 रुपयाची वाढ किंवा कमी झाली, बदल म्हणतो आपण. या स्ट्राईक प्राइस मध्ये 24,500चा निफ्टीचा जो स्ट्राईक प्राइस आपण घेतलेला आहे त्याच्यामध्ये 1 रुपयाची हालचाल झाली किंवा वाढ झाली, त्यावेळेला या प्रीमियम मध्ये किती वाढ होते हे कशामुळे समजतं आपल्याला? या डेल्टामुळे. या डेल्टाची प्राइस एटीएम प्राइस, ज्यावेळेला आपण जे प्राइस इथंच आहे आपण समजलंय कुठं 24,500 वरती मार्केटची करंट मार्केट प्राइस आहे. हा कॉल कुठला आहे समजू आपण? एटीएम. एटीएम आपण निवडलेला आहे आणि एटीएमचा डेल्टा कायम तुम्हाला सांगतो, लक्षात घ्या, 0.5च्या दरम्यान. डेल्टा किती असतो? 0.5 असतो. हे सांगितलं आपण की वेगवेगळ्या स्ट्राईक प्राइस आपण एटीएम, आयटीएम आणि ओटीएम या 3 प्रकारच्या ज्या स्ट्राईक प्राइस आहे त्याच्यामध्ये प्रत्येकाचा डेल्टा वेगळा आहे. म्हणजे ही जी प्राइस आहे वाढण्याची क्षमता, प्राइस मध्ये 1 रुपयाची मुवमेंट, ही तर 1 रुपयाचा बदल झाला की या प्रीमियम मध्ये बदल किती प्रमाणामध्ये होऊ शकतो हे कशामुळे समजतं आपल्याला? डेल्टामुळे समजतं. आता एटीएम, आयटीएमचा डेल्टा किती असतो? समजा आयटीएम म्हणजेच काय? 24,400 समजू आपण, 24,400 सी, याचा 275 रुपये समजा प्रीमियम आहे. आयटीएम स्ट्राईक प्राइसचा डेल्टा हा 0.7 ते 0.8 इतका डेल्टा असतो. म्हणजे याच्यापेक्षा हा डेल्टा जास्त आहे का नाही? मग इथं ज्यावेळेला प्राइस वाढेल 1 रुपयाची याच्यामध्ये, त्यावेळेला 0.5 प्रमाण त्या प्रीमियम मध्ये वाढ होणार आहे याच्यामध्ये, आणि इथं ज्यावेळेला वाढेल त्यावेळेला 0.7 किंवा 0.8 इतका डेल्टा आयटीएम स्ट्राईक प्राइस. ज्यावेळेला आपण जर ही स्ट्राईक प्राइस निवडली, याचा प्रीमियम निवडला, तर याच्यापेक्षा जास्त स्पीडनं कशात वाढ होणार? 270 रुपयाचा जो प्रीमियम आहे त्याच्यामध्ये 1 रुपयाचा चेंज झाल्यापेक्षा जास्त होणार. म्हणजे किती होणार? 0.7 ते 0.8च्या दरम्यान जो त्या ठिकाणी डेल्टा असेल त्याचा आयटीएमचा डेल्टा साधारणपणे 0.7 ते 0.8. कुठल्या स्ट्राईक प्राइसचा? आयटीएम. लक्षात घ्या, आयटीएम स्ट्राईक प्राइसचा डेल्टा. मुवमेंट किती येऊ शकते ते इथं सांगितलेलं आहे. आणि ज्या वेळेला तुम्ही ओटीएम निवडला समजा, आणि ओटीएम म्हणजे की 24,500च्या पुढं 24,600चा समजा आपण सी निवडला, ज्याची किंमत तो स्वस्तामध्ये मिळेल तुम्हाला कारण तो आउट ऑफ द मनी आहे, त्याचा डेल्टा 0.3 ते 0.4 असतो. म्हणजे डेल्टा किती आहे? कमी आहे. म्हणजे याच्यामध्ये 1 रुपयाची मुवमेंट झाली तर 0.3 इतक्या प्रमाणामध्ये त्या प्रीमियम मध्ये वाढ होणार. म्हणजे वाढण्याचं प्रमाण कसं आहे? कमी आहे. लगेच मोठ्या प्रमाणामध्ये वाढ होणार नाही. सगळ्यात जास्त आयटीएम मध्ये वाढ होते. परंतु आपण काय सांगितलं? आयटीएम स्ट्राईक प्राइस निवडत असताना इथं मुवमेंट कमी असते, म्हणून आपण थोडस याला बाजूला ठेवतो. प्रीमियम सुद्धा जास्त लागतो म्हणून. पण एटीएमचा डेल्टा काय? एटीएमचा डेल्टा त्या मानाने किती आहे? 0.5 असतो. या पद्धतीनं डेल्टाची प्राइस आपल्याला बघता येते. थोडक्यात काय? प्रीमियम मध्ये किती बदल होऊ शकतो? 1 रुपयाचा बदल जर स्पॉट प्राइस मध्ये झाला तर प्रीमियम मध्ये किती चेंज होऊ शकतो हे डेल्टामुळे समजतं. हा एक ग्रीक्स आपण बघितला. त्याच्यानंतर आपण बघितला दुसरा, तो म्हणजे थीटा. हा म्हणजे काय? टाइम डिके. हा काय बघितला आपण? टाइम डिके. म्हणजेच जसं 1 आठवड्याचं कॉन्ट्रॅक्ट असतं, समजा निफ्टीचा आपण प्रीमियम ऑप्शन मध्ये काम करतो आहोत. निफ्टीचा ऑप्शन एक उदाहरणादाखल आपण घेतो आहोत. निफ्टीची एक्सपायरी किती? विकली एक्सपायरी 1 आठवड्याची आहे. म्हणजे समजा त्याच्यामध्ये
5 दिवस आहेत, 1 2 3 4 आणि 5, या 5 दिवसामध्ये प्रत्येक दिवशी काही ना काही प्रमाणामध्ये, समजा इथं तुम्ही काय केलेलं आहे, 250 रुपयाचा प्रीमियम बाय केलेला आहे, खरेदी केलेला आहे, इतर कुठल्याच प्रकारचा बदल झालेला नाही, मार्केट आहे तिथंच आहे, किंवा मार्केट फिरून येऊन परत ज्या ठिकाणी होतं, म्हणजे समजा 24,500 ला मार्केट होतं आणि त्यावेळेला तुम्ही खरेदी केला 250 रुपयाचा प्रीमियम ऍट द मनी असेल, आणि मार्केट वरती जाऊन तुमची पोझिशन चालूच आहे, वरती जाऊन येऊन मार्केट क्लोजिंग झालं एका दिवसामध्ये, कुठं ज्या ठिकाणी ओपन झालं तिथेच येऊन थांबलं, त्यावेळेला सुद्धा तुमचा 250 रुपयाचा प्रीमियम हा 250 रुपयाचा राहत नाही, तो काय होतो, कमी होतो. तो का कमी होतो, तर हा टाइम डिके, म्हणजेच तुम्ही घेतलेला ऑप्शन, त्या ऑप्शन मध्ये वेळेसाठी काही मूल्य त्याच्यामध्ये ठरवलेलं आहे, वेळेची व्हॅल्यू त्याच्यामध्ये ऍड केलेली आहे. मग पहिल्या दिवशी त्याचा टाइम डिके किती निघून जाईल, किती प्रमाणामध्ये कमी होऊ शकेल, इथं कमी होऊन शकेल, म्हणजे प्रत्येक दिवशी टाइम डिके काय असतो, टाइमची जी व्हॅल्यू असते या प्रीमियम मध्ये टाइमसाठी काही व्हॅल्यू ऍड केलेली आहे, त्याच्यातून हा प्रीमियम तयार झालेला आहे. लक्षात घ्या, या वेळेसाठी काही किंमत याच्यातली ठरवलेली आहे, आणि त्यामुळं तुम्ही बाय केलेला प्रीमियम किंवा जो काय ऑप्शन असेल, स्ट्राईक प्राइस असेल, तिथून ती वाढ होत गेली पाहिजे, आणि जसजशी वाढ होत जाईल तसतसं त्याच्यामध्ये प्रॉफिट होईल. परंतु समजा जाऊन दिवसभरामध्ये मार्केट कुठंच गेलं नाही आणि इतर कुठल्याही गोष्टीमध्ये बदल झाला नाही, म्हणजे इतर जे डेल्टा आहेत, वेगा आहे, थीटा आहे, डेल्टा आहे, या ज्या इतर जे व्हॅल्यू मध्ये आहेत, इतर जे ग्रीक्स आहेत, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल झाला नाही, तर तुमच्या प्रीमियम मध्ये कमी झालेलं तुम्हाला पाहायला मिळेल. समजा 240 दिसेल, त्या ठिकाणी 245 दिसेल, काही ना काही प्रमाणामध्ये तो प्रीमियम कमी झालेला दिसेल तुम्हाला. कशामुळे तो होतो, या टाइम डिके, म्हणजे ज्याला आपण थीटा म्हणतो, तो थीटा. आता हा एक विचारात घ्यायचं, लक्षात घ्या, एक म्हणजे सगळ्यात जास्त थीटा कशामध्ये असतो, ओटीएम मध्ये असतो. म्हणजे केवळ त्याच्यामध्ये टाइमची व्हॅल्यू असते. ओटीएमचा प्रीमियम ज्या वेळेला आपण निवडतो त्यावेळेला त्याच्यामध्ये केवळ टाइम व्हॅल्यू असते, त्याच्यामध्ये इंट्रेस्टिक व्हॅल्यू नसते. दोन प्रकारच्या गोष्टी त्याच्यामध्ये असतात. हा जो प्रीमियम असतो याच्यामध्ये एक इंट्रेस्टिक व्हॅल्यू आणि टाइम व्हॅल्यू ऍड केलेली असते. जो ओटीएम प्रीमियम तुम्ही निवडता त्याच्यामध्ये इंट्रेस्टिक व्हॅल्यू नसते, त्याच्यामध्ये केवळ काय असते, टाइम व्हॅल्यू असते, थीटा असतो. जसा त्यामुळं ओटीएम प्राइस जो प्रीमियम असतो, हा प्रीमियम फास्ट कमी होतो. आपल्या जसे दिवस निघून जातील तसं ओटीएम प्राइस मधला असलेला प्रीमियम फार स्पीडनं कमी होतो. आता एटीएम स्ट्राईक प्राइस मध्ये काय असतं, एटीएम मध्ये दोन्ही असतं, इंट्रेस्टिक व्हॅल्यू याच्यामध्ये व्हॅल्यू आणि प्लस टाइम व्हॅल्यू, त्या दोन्हींचं मूल्य असतं त्या एटीएम मध्ये. आणि जो आयटीएम असतो त्याच्यामध्ये टाइम व्हॅल्यू नसतं, त्याच्यामध्ये काय असतं, इंट्रेस्टिक व्हॅल्यू असतं. आता या गुंतागुंतीमध्ये आपल्याला जास्त नाही पडता आलं तर हरकत नाही. एक गोष्ट फक्त लक्षात घ्या, आपण एटीएम मध्येच काम करणार आहोत, त्यामुळे बाकीच्या गोष्टी आपण सोडून दिल्या. आता ओटीएम मध्ये फक्त काय होतं, प्रत्येक दिवशी 1 2 3 4 5 जसं आपण एक्सपायरीच्या जवळ जातो, आपण काय करतो, जसं आपण एक्सपायरीच्या जवळ जातो तसं हा टाइम डिके किंवा थीटा डिके फार स्पीड न होतो. म्हणजे काय होतं, जी टाइम व्हॅल्यू जी असतो, थीटा जो असतो तो वाढत जातो. टाइम डिकेसाठी टाइमसाठी असणारी जी प्राइस व्हॅल्यू असते ती मोठ्या प्रमाणामध्ये असते आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये स्पीडनं काय होतं, म्हणून एक्सपायरीच्या दिवशी जो तुमचा प्रीमियम असतो तो फार स्पीडनं कमी होताना तुम्हाला बघायला मिळतो, फार स्पीडनं
कमी होताना दिसतं. म्हणून तुम्हाला सांगितलं की ज्या वेळेला आपण ह्या एटीएम प्राइस, ओटीएम प्राइस आणि आयटीएम प्राइस कधी कुठल्या स्ट्राईक प्राइसचा उपयोग करायचा हे मी तुम्हाला सांगितलेलं होतं की आयटीएम स्ट्राईक प्राइस एक्सपायरी चालू झालेल्या दिवशी आपण आयटीएम स्ट्राईक प्राइस वरती उपयोग करायचा. त्याच्यानंतर पुढच्या 2 दिवसामध्ये आपण एटीएम स्ट्राईक प्राइसचा उपयोग करायचा. सॉरी, थोडंसं उलट सांगितलं मी. ज्या वेळेला एक्सपायरी चालू होते त्यावेळेला आपण ओटीएमचा आणि एटीएमचा या दोन्ही स्ट्राईक प्राइसचा उपयोग करू शकतो. एक्सपायरीच्या पहिल्या दिवशी, दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी तुम्ही एटीएम स्ट्राईक प्राइसचा वापर करू शकता आणि ज्यावेळी तुम्ही एक्सपायरीच्या दिवशी जाता त्यावेळेला आयटीएम स्ट्राईक प्राइस निवडून त्याच्यावरती काम करू शकता. अशा पद्धतीनं या पद्धतीनं आपण काय बघितलं, थिटा डिकेचा आपण विचार केला. म्हणजे थिटा डिके म्हणजे वेळेची किंमत. जसा तुम्ही एक्सपायरीकडे जाल तसं टाइम व्हॅल्यू जी असते ती टाइम व्हॅल्यू तुमच्या प्रीमियम मधून कमी होताना दिसते. मग ज्या अर्थी टाइम व्हॅल्यू त्या प्रीमियम मधून कमी होते म्हणजे तो कुणाचा मित्र आहे? ऑप्शन सेलरचा आहे. प्रीमियम कमी होतो म्हणजे फायदा कुणाचा होतो? ऑप्शन सेलरचा होतो. मग तो मित्र कुणाचा? ऑप्शन सेलर म्हणून जर काम करत असेल तर या थिटा डिकेचा फायदा हा ऑप्शन सेलरला होत असो. तिकडे आपल्याला जायला नको आता. त्याच्यानंतर आपण बघितला वेगा म्हणजेच काय? व्होलॅटिलिटी. म्हणजे मार्केटमध्ये येणारी जी मुवमेंट आहे, वरच्या दिशेने असेल खालच्या दिशेने जी हालचाल आहे, जी मुवमेंट आहे, जी व्होलॅटिलिटी म्हणतो आपण, ती व्होलॅटिलिटी किती प्रमाणामध्ये मार्केटमध्ये येऊ शकते हे सांगण्याचं काम कोण करतं? वेगामुळे आपल्याला समजतं. आता वेगामध्ये 2 गोष्टी आहेत. आपण ही व्होलॅटिलिटी मोजण्यासाठी कशाचा उपयोग करतो? आणि आयव्ही. ही व्होलॅटिलिटी मोजण्यासाठी आपण काय करतो? इंडिया विक्स आणि आयव्ही. आता इंडिया विक्स मुळे आपल्याला कशाला समजतं एक लक्षात घ्या. 24,500 ही काय आहे? निफ्टी. आणि हा इथून किती वर किंवा खाली जाऊ शकेल हे कशामुळे कळतं आपल्याला? हे जे इंडिया विक्स आहे किंवा आयव्ही जे आहे याच्यामुळे आपल्याला कळतं. आयव्ही मुळे ऑप्शन प्रीमियम मध्ये किती बदल होणार आहे हे समजतं आणि इंडेक्स मध्ये किती बदल होणार आहे म्हणजे निफ्टी मध्ये किती मुवमेंट येऊ शकते हे सांगण्याचं काम कोण करतं? इंडिया विक्स. निफ्टी, बँक निफ्टी हे जे काय आता त्याच्यामध्ये निफ्टी, बँक निफ्टी म्हणण्यापेक्षा निफ्टी हे इंडेक्स काय आहे? भारताचा आहे. त्याला मग काय म्हटलंय? इंडिया विक्स. म्हणजे निफ्टीमध्ये येणारी जी मुवमेंट आहे ही किती प्रमाणामध्ये, किती पर्सेंटेजमध्ये येऊ शकते, पर्सेंटेजमध्ये मोजली जाते ती किती पर्सेंट येऊ शकते हे सांगण्याचं काम काय करतं? इंडिया विक्स. आणि या निफ्टीचे जे प्रीमियम आहेत, या निफ्टीचे जे प्रीमियम आहेत म्हणजेच कसं 24,500, 24,300 हे जे वेगवेगळ्या प्रकारचे कॉन्ट्रॅक्ट आहेत, जे ऑप्शन आहेत, हे जे प्रीमियम आहेत, या प्रीमियम मध्ये किती बदल होऊ शकतो हे सांगण्याचं काम कोण करतं? आयव्ही. याला एम्प्लॉईड व्हॉलॅटिलिटी म्हटलं जातं. त्याचबरोबर स्टॉकच्या प्राइस मध्ये किती बदल होऊ शकतो हे कोण सांगतं? आयव्ही. कशामुळे समजतं? आयव्ही मुळे. आता हा आयव्ही किती म्हणजे कमी आणि किती मध्ये जास्त आपण बघू त्याच्यामध्ये. परंतु आपल्या लक्षात घ्या की याच्यामुळे आपल्याला काय समजतं? आयव्ही ज्या वेळेला आपण बघतो त्यावेळेला एखाद्या स्टॉकच्या प्राइस मध्ये किती पर्सेंट चेंज होऊ शकतो, किती पर्सेंट बदल होऊ शकते, किती पर्सेंटची मुवमेंट येऊ शकते हे सांगण्याचं काम आयव्ही करतो.
परंतु तू कुठल्या दिशेला येईल हे सांगत नाही. म्हणजे ही जी मोमेंट आहे, समजा रिलायन्स हा स्टॉक आहे, याची किंमत समजा 1450 जे काय असेल ते, इथून याची वरच्या किंवा खालच्या दिशेला किती प्रमाणामध्ये मुवमेंट येऊ शकते हे सांगण्याचं काम काय करतं, आयव्ही करतं. आयव्ही जे इम्प्लॉइड व्हॉलेटिलिटी, किती पर्सेंटना चेंज होऊ शकतो. आणि इंडेक्समध्ये म्हणजे एकंदरीत निफ्टी समजा 24,500 वरती निफ्टी आहे, त्या 24,500 वरून वरच्या साईडला अप साईडला किंवा डाऊन साईडला किती पर्सेंटेजची मुवमेंट येऊ शकते हे सांगण्याचं काम कोण करतं, इंडिया विक्स. इंडिया विक्स. आणि याची गणना 1 पासून 100 पर्यंत केली जाते. हे पर्सेंटेज कसं 1 पासून 100 पर्यंत याची मुवमेंट मोजली जाते. आता थोडासा या दोन्हीतला फरक समजल्यानंतर एक लक्षात घ्या, आणखीन एक समजून घ्या. इथं ज्या वेळेला इंडिया विक्स तुम्हाला नंतर दाखवतोच मी, इंडिया विक्सचा आधी समजून घेऊया आणि मग नंतर आयव्ही समजून घेऊया. इंडिया विक्स हा जास्तीत जास्त 25, 10 ते 15 या दरम्यान जोपर्यंत असतो त्यावेळेला मार्केट हे नॉर्मल पद्धतीने काम करताय असा त्याचा अर्थ. त्याचा अर्थ काय होतो, नॉर्मल पद्धतीनं मार्केटमध्ये मुवमेंट आहे. 10 ते 15च्या दरम्यान ज्यावेळेला इंडिया विक्स असतो, हा इंडिया विक्स कुठं बघायचा तर चार्टवरती लावता येतो आपल्याला, तिथं बघता येतं, किंवा धन ऍप्लिकेशन मध्ये मार्केटचा अनालिसिस आपण करतो त्या ठिकाणी आपल्याला हा इंडिया विक्स बघायला मिळतो. जर तो 10 ते 15 दरम्यान असेल तर त्यावेळेला हे मार्केट काय आहे, नॉर्मल स्थितीमध्ये आहे, शांत आहे, कमी प्रमाणामध्ये व्होलॅटिलिटी आहे, लो मार्केट, मंद गतीनं चाललेला मार्केट आहे. आता अशा परिस्थितीमध्ये आपण कोणत्या पद्धतीची स्ट्रॅटेजी निवडली पाहिजे याचा सुद्धा विचार केला जातो. लक्षात, एवढ्या डीप मध्ये आपण जाणार नाही कारण ह्या सगळ्याच गोष्टी तुम्हाला एकाच वेळेला समजणारी नाहीत आणि त्यामध्ये येणार नाही. पण काय असतं आपल्या लक्षात घ्या, ऑप्शन जो ऑप्शन म्हणून आपण ज्याच्यामध्ये काम करतो त्याच्यामध्ये यातल्या कितीपत गोष्टी आपल्याला माहिती आहेत, ह्या गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे. त्याच्या इंडिया विक्स 10 ते 15 जर असेल तर नॉर्मल, समजा 15 ते 20च्या दरम्यान असेल तर ही नॉर्मल मुवमेंट आहे. या दरम्यान इंडिया विक्स हा जनरली मार्केटमध्ये असतो 10 ते 15 ते 20च्या दरम्यान. अशा पद्धतीनं मार्केटमध्ये ज्या वेळेला असतं त्यावेळेला या ठिकाणी असणारे जे प्रीमियम सुद्धा, इथं प्रीमियम खूप स्वस्त असतात, खूप स्वस्त. कधी 10 ते 15च्या दरम्यान असताना खूप प्रीमियम जे ऑप्शन आपण निवडतो ते ऑप्शन सुद्धा काय असतात, खूप स्वस्त असतात. हे आयव्ही मध्ये सुद्धा आपल्याला कळतं. परंतु हे व्होलॅटिलिटी म्हणजे 10% ते 15% खाली किंवा वरती मार्केटमध्ये मुवमेंट येणार. निफ्टीमध्ये इंडिया विक्स आपण बघतो, इंडिया विक्स 10 ते 15 असेल तर मार्केटमध्ये 10 ते 15% मुवमेंट येऊ शकेल असा त्याचा अर्थ. 15 ते 20 असेल, 15 ते 20% या दरम्यान मार्केटमध्ये मुवमेंट येऊ शकेल असं असतं. आणि 20 ते 25च्या दरम्यान असतं त्यावेळेला व्होलॅटिलिटी अधिक प्रमाणामध्ये असल्याचे आपल्याला पाहायला मिळते. आणि या दरम्यानच काय करत असतं मार्केटमध्ये मुवमेंट, म्हणजे मार्केटमध्ये जी हालचाल दिसते आपल्याला, मार्केट पटकन वर जातं, वरून खाली आणि परत येतं, परत वरती जातं, ही जी व्होलॅटिलिटी आहे, हे जे स्पीड आहे, त्याचं जे अंतर आहे, हे 20 ते 25%च्या दरम्यान मार्केटमध्ये मुवमेंट येण्याची शक्यता दर्शवते. हे पर्सेंटेज आहे. आता एक लक्षात घ्या, ज्या वेळेला भीतीचं वातावरण मार्केटमध्ये निर्माण होतं, मार्केटमध्ये भीतीचं वातावरण निर्माण होतं आणि मार्केट कुठल्या दिशेनं जाईल हे सांगता येत नाही, अशी परिस्थिती ज्या वेळेला निर्माण होते त्यावेळेला इंडिया विक्स मध्ये वाढ होते. ज्या वेळेला कोरोनाचा काळ होता त्यावेळेला 80च्या दरम्यान इंडिया विक्स होता. हा काय होता, इंडिया विक्स किती होता, 80.
अपवादात्मक परिस्थितीमध्ये इंडिया विक्स वाढतो, लक्षात ठेवा. असं इतर रेअर केसमध्ये आपल्याला अशा पद्धतीने आहे. समजा युद्धजन्य परिस्थिती झाली तर अशा परिस्थितीमध्ये सुद्धा इंडिया विक्स खूप स्पीडनं वाढायला लागतो. आणि त्यावेळेला मार्केटमध्ये घबराटीचं वातावरण निर्माण झालेलं होतं. ज्या वेळेला कोरोनाच्या परिस्थितीमध्ये आपण बघितलं की त्यावेळेचा इंडिया विक्स जर तुम्ही बघितला तर 80च्या दरम्यान पोहोचलेला होता. म्हणजे एवढी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये भीती मार्केटमध्ये निर्माण झालेली होती. त्यामुळे एवढ्या 80% दरम्यान मार्केटमध्ये मुवमेंट येऊ शकेल अशा पद्धतीचं भीतीचं वातावरण त्यावेळेला असो. आपण या सगळ्या डिटेलमध्ये आपल्याला आणखीन काही गोष्टी समजून घ्यायच्या आहेत. म्हणजे जनरली साधारण किती इंडिया विक्स हा निफ्टीची मुवमेंट किती येते हे सांगितलं जातं. आणि आयव्ही जो असतो ज्याला आपण इम्प्लॉईड व्हॉलेटिलिटी म्हणतो, ही इम्प्लॉईड व्हॉलेटिलिटी आपल्याला काय सांगते तर मार्केटमध्ये प्रीमियम स्वस्त आहेत की महाग आहेत हे आपल्याला समजतं. कशामुळं? आयव्हीमुळं. आयव्ही वाढला तर काय होतं? प्रीमियम महाग होतात. आणि आयव्ही कमी झाला प्रीमियम स्वस्त होतात. म्हणजे उदाहरणादाखल समजा 24,500 ही स्ट्राईक प्राइस आहे कुठली? ऍट द मनी मार्केट या ठिकाणी आहे. आणि या इथला आयव्ही या प्रीमियमचा इथला आयव्ही जो आहे तो समजा जास्त असेल तर याची प्राइस समजा 250 असेल. या परिस्थितीमध्ये इथं आयव्ही जास्त असेल. आणि समजा जर आयव्ही कमी असेल तर 24,500 हाच प्रीमियम आयव्ही ज्या वेळेला कमी असतो त्यावेळेला तुम्हाला 250 मध्ये 200 रुपये सुद्धा मिळू शकतो. म्हणजे हा जो प्रीमियम महाग किंवा स्वस्त होतो कशामुळं? आयव्हीमुळं. आयव्ही मध्ये जो बदल होतो. आता याचा उपयोग कशासाठी करतो काय सांगायला? असं नाही. याचा उपयोग कशासाठी केला जातो लक्षात घ्या. आपण ऑप्शन सेलर म्हणून कधी काम करायचं आणि ऑप्शन बायर म्हणून कधी काम करायचं या ज्या गोष्टी ऍडव्हान्स लेवलला जाऊ तुम्ही कधी शिकाल त्यावेळेला तुम्हाला या आयव्हीचा उपयोग होतो. कारण आयव्ही ज्यावेळेला कमी असतो त्यावेळेला आपण बायर म्हणून काम करायचं असतं. आयव्ही ज्यावेळेला कमी असतो, आयव्ही कमी प्रीमियम स्वस्त. म्हणजेच काय? मुवमेंट पण कमी असते. मुवमेंट काय असते? कमी असते. यावेळेला तुम्ही ऑप्शन बायर म्हणून काम करायचं असतं. प्रीमियम स्वस्तामध्ये मिळतात तुम्हाला. जो प्रीमियम तुम्ही खरेदी करता तो स्वस्तामध्ये मिळतो आणि ऑप्शन बायर म्हणून काम करायची संधी तुम्हाला त्या ठिकाणी मिळते. आयव्ही जास्त आहे. तुम्ही काय करायचं आहे? प्रीमियम महाग असतात. म्हणजे व्हॉलॅटिलिटी सुद्धा काय असते? जास्त असते. आणि ज्या वेळेला प्रीमियम जास्त होतात, महाग होतात त्यावेळेला ऑप्शन सेलर म्हणून काम करायचं. कारण जर मार्केट तिथून खाली आलं तर काय होतं? पटकन त्यामध्ये असणारा म्हणजे ज्यावेळेला मुवमेंट मोठे येत असते आयव्ही वाढतो. याचा अर्थ प्रीमियम मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये व्हॉलॅटिलिटी मुवमेंट येण्याची शक्यता असते. भीतीचं वातावरण असतं त्याच्यामुळे मोठी मुवमेंट त्या ठिकाणी येत असते. आयव्ही वाढतो त्याचबरोबर इकडे काय वाढत असतो? विक्स वाढत असतो. त्याच प्रमाणामध्ये मार्केटमध्ये आयव्ही सुद्धा वाढत असतो. आता प्रत्येक स्ट्राईक प्राइसचे आयव्ही वेगवेगळे असतात. परंतु जनरली आपण ऍट द मनीचा आयव्ही बघितला की आपल्याला समजतं की मुवमेंट किती, ती प्रीमियम मध्ये किती मुवमेंट येऊ शकते. त्यावेळेला आपण ज्यावेळेला प्रीमियम महाग होतात त्यावेळेला आपण ऑप्शन सेलर म्हणून काम करायचं असतं. थोडासा याचा स्पर्श करून आपण गेलो. आता आपण ऑप्शन बायर म्हणजे इंडिया विक्स म्हणजे काय ही व्हॉलॅटिलिटी समजली. त्याच्यानंतर आयव्ही मध्ये काय बदल होतो हे आपण समजून घेतलं. आता प्रत्येक चार्ट वरती गेल्यानंतर आयव्ही 8 म्हणजे असतो तुम्हाला बघायला मिळतो. ती इथं सांगत जातो तुम्हाला. म्हणजे एटीएम स्ट्राईक प्राइस
एटीएमचा IV साधारण 8 असतो, 10 असतो, 15 असतो, 20 असतो. हे जे IV प्रमाण दाखवलेलं असतं म्हणजे तितक्या प्रमाणाची बदल त्या प्रीमियम मध्ये तितक्या प्रमाणाचा पर्सेंटेज वाईज काय होऊ शकतो, बदल प्रीमियम मध्ये वाढ किंवा घट होऊ शकते. ही मोमेंट दाखवण्याचं काम काय केलं जातं, IV सांगितला जातो. 10 पर्यंत जोपर्यंत IV असतो तो नॉर्मल रेंजमध्ये मांडला जातो आणि IV ज्या वेळेला 20 होतो म्हणजे स्ट्राईक प्राइस काय महाग झालेली असं आपण समजतो. असो आपण ते चार्टवरती जाऊन बघू, आपल्याला आणखीन थोडासा वेळ आहे कारण त्या अजून गोष्टी थोड्याशा समजून घ्यायच्या. हा झाला IV ऑप्शन ग्रीक मधला. आता त्याच्यानंतर आपण एक रो म्हणून त्याच्या होता, याचा फारसा आपल्याला विचार करायची गरज नाही कारण त्याचा उपयोग कधी होतो, ज्या वेळेला मार्केटमध्ये RBIची पॉलिसी असते किंवा बँकांचे व्याजदर ठरवले जातात त्याचा परिणाम ऑप्शनच्या प्रीमियम काय होतो, हा रिअर केसमध्ये त्याचा वापर केला जात नाही किंवा कमीत कमी केला जातो. जनरली त्याचा वापर केला जात नाही, आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करू. म्हणजे हे जे इथपर्यंतचे जे ग्रीक्स आपण बघितले ते आपण बघितले. आता त्याच्यानंतर एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्या, आपल्याला आणखीन एक ऑप्शन चेन मध्ये रीडिंग करायचं आहे, ते म्हणजे OI म्हणजेच काय, ओपन इंटरेस्ट. थोडस समजून घ्या, मी 2-3 वेळा एक गोष्ट रिपीट केलेली आहे. ओपन इंटरेस्ट म्हणजे काय, मार्केटमध्ये बायर आणि सेलर यांची जी आउटस्टँडिंग पोझिशन असते, म्हणजे बायर आणि सेलर जे मार्केटमध्ये अवेलेबल आहेत त्यांचं प्रमाण काय, ती किती प्रमाणामध्ये आहेत, किती कॉन्ट्रॅक्ट्स त्या ठिकाणी ओपन पोझिशन मध्ये आहेत हे सांगणं म्हणजेच काय, OI ओपन इंटरेस्ट. म्हणजे किती लोक बाईंग करण्यात, किती लोकांनी बाईंगच्या पोझिशन घेतलेल्या आहेत, किती लोकांनी सेलिंगच्या पोझिशन घेतल्या आहेत, यांची जी संख्या आहे यालाच काय म्हटलं जातं, ओपन इंटरेस्ट. म्हणजे किती पोझिशन क्रिएट झालेले आहे मार्केटमध्ये हे आपल्याला ऑप्शन चेन मध्ये बघायचं आहे. आणि याच्या अगोदर जेव्हा तुम्हाला सपोर्ट आणि रेजिस्टन्स मी सांगितलं तर त्याच्यानुसार आपल्याला ओपन इंटरेस्टच्या सहाय्याने सुद्धा मार्केटमध्ये सपोर्ट आणि रेजिस्टन्स कुठं आहेत, ज्यावेळेला आपण ऑप्शन मध्ये काम करतो त्यावेळेला हा ओपन इंटरेस्ट कुठं जास्त आहे त्या ठिकाणी बघून आपल्याला सपोर्ट आणि रेजिस्टन्स काढायचे असतात. आता हा ओपन इंटरेस्ट म्हणजे कसा असतो, समजा ह्या वेगवेगळ्या स्ट्राईक प्राइस आहे, 24,500, 24,550, 24,600, इकडं 24,450, 24,400. आता इथं समजा 1 लाख, इथं 50,000, इथं 2 लाख. या पद्धतीनं ज्या आकडे असतात हे जे म्हणजेच काय, त्या ठिकाणी असणारे बायर सेलरांची पोझिशन, तेवढ्या लोकांनी मार्केटमध्ये आपल्या ऑर्डर त्या ठिकाणी बुक केलेल्या आहेत किंवा लावलेल्या आहेत, याला म्हटलं जातं ओपन इंटरेस्ट. एवढे कॉन्ट्रॅक्ट त्या ठिकाणी ओपन आहेत ही संख्या दाखवली जातं. मग ज्या स्ट्राईक प्राइस वरती आपल्याला इकडं ऑप्शन चेन मध्ये बघतो, आपण जाऊ डायरेक्ट आता ऑप्शन चेन मध्ये आणि त्या ठिकाणी ओपन इंटरेस्ट समजून घेऊ आणि चार्ट वरती आपण बघू. तत्पूर्वी आता याच्याच माध्यमातून आणखीन एक आपल्याला ऑप्शन चेन वरती मार्केट समजून घ्यायचं की ज्या पद्धतीनं RSI आपण बघत होतो, एखाद्या स्टॉकची प्राइस ओव्हरबॉट झोन मध्ये पडले गेलेली आहे का, ओव्हरसोल्ड झोन मध्ये जाऊन पोहोचलेली आहे काय, हे बघण्यासाठी आपण कशाचा वापर करत होतो, RSI या इंडिकेटरचा वापर करतो. या पद्धतीनं निफ्टीमध्ये सुद्धा, यामध्ये निफ्टीमध्ये आपल्याला काय करता येत होतं, मार्केट ओव्हरसोल्ड मध्ये झोन मध्ये पोहोचलेला आहे की ओव्हरबॉट झोन मध्ये पोहोचलेला आहे, हे कशाच्या आधारावर, PCR एक महत्वाचा आहे, पुट कॉल रेशो, त्यालाच काय म्हटलं जातं, पुट कॉल रेशो. म्हणजे काय, पुट OI भागिले कॉल OI.
बरोबर पीसीआर. म्हणजे पुट ओपन इंटरेस्ट, पुटच्या आउटस्टँडिंग ओपन इंटरेस्ट कशाचा, पुटचा, भागिले कॉल. म्हणजे कॉलच्या पोझिशन किती लोकांनी क्रिएट केलेले आहेत, ओपन आहेत, आणि पुटच्या पोझिशन एखाद्या स्ट्राईक प्राइसवरती किती आहेत भागिले त्याच्यापासून येणार, त्याला पीसीआर म्हटलं जातं. आता या पीसीआरची संख्या आता चार्टवरती आपण जाऊन बघू, त्याच्याशिवाय आपल्याला डिटेल समजणार नाही. तरी सुद्धा ही संकल्पना समजून घेतो, याची किंमत काय असते. पीसीआर आपण जे बघतो ती पीसीआर कुठं बघायचा हे सांगतो, पण तो कसा बघायचा आणि वापरायचा हे एक लक्षात घ्या. ज्या वेळेला आपण पीसीआरचा उपयोग करतो त्यावेळेला पीसीआर त्याच्यानंतर ओव्हरबॉट आणि अतिशय बेरिश, सॉरी आपल्याला तसं नाही टाकता येणार, पीसीआर पुट कॉल रेशो. आता जो ओपन इंटरेस्ट आपण बघितला त्या ओपन इंटरेस्ट मध्ये बायर किती प्रमाणामध्ये आहे, सेलर किती प्रमाणात, यांचे जो रेशो निघतो त्यालाच आपण काय म्हणतो, पुट भागिले कॉल रेशो, फोर पुट ओपन इंटरेस्ट भागिले कॉल ओपन इंटरेस्ट इज इक्वल टू पीसीआर पुट कॉल रेशो. आता याची संख्या किंवा याचा आकडा कसा असतो लक्षात घ्या. जसं आपण इंडिया विक्स बघितलं, तो कुठं बघायचा, तो आपण चेनवरती बघू, परंतु समजून घेतलं की इंडिया विक्स हा साधारणपणे 10 ते 15 असेल तर आपण काय समजायचं, 15 ते 20च्या दरम्यान असेल तर आपण काय समजायचं, आणि 20 ते 25च्या दरम्यान असेल तर काय समजायचं, याचं डेफिनेशन आपण बघितलं. त्याचप्रमाणे आयव्ही मध्ये आपण बघितलं, आयव्ही कमी असेल तर आपण प्राइस मध्ये काय समजतो, महाग असते की स्वस्त असते समजतो. आयव्ही जास्त असेल तर प्रीमियम महाग होतो की स्वस्त होतो, हे जसं समजून घेतलं. अगदी त्याच पद्धतीने आपल्याला पीसीआरची जी व्हॅल्यू असते, हा पीसीआर तुम्हाला बघायला मिळतो आकड्याच्या स्वरूपामध्ये. ज्या वेळेला 1 असतो, पीसीआर जर 1 असेल तर मार्केट न्यूट्रल आहे म्हणायचं. म्हणजे ज्या वेळेला पीसीआर आपल्याला 1 दिसतो त्यावेळेला मार्केट न्यूट्रल स्थितीमध्ये आहे. मग तिथून ते वरती जाऊ शकतं किंवा तिथून खाली जाऊ शकतो, कोणत्या साईडला जाईल हे सांगता येत नाही, परंतु मार्केट तिथं आल्यानंतर रिव्हर्स होऊ शकतो. न्यूट्रलची जागा, मार्केटची न्यूट्रलची जागा 1. त्याच्यानंतर पीसीआर ज्या वेळेला 1 ते 1.0 या दरम्यान असतो त्यावेळेला काय म्हटलं तर मार्केट हे एक्सेस बुलिश असतं. म्हणजेच काय, मार्केट 1 पासून वाढायला सुरू झालं आणि वाढल्याबरोबर काय होतं, पुटकॉल रेशो सुद्धा वाढत जातो, आणि पुटकॉल रेशो समजा 1.6 ला पोहोचलं, तो काय म्हणतोय त्याला एक्सेस बुलिश. म्हणजे इथं ज्या वेळेला आपण हे का पाहायचं आपल्याला, ज्या वेळेला आपण मार्केटचं मुवमेंट वरच्या दिशेने जात असते आणि त्या वाढत्याल्या मुवमेंटमध्ये आपण काय करतो, वरती जाऊन बाय करतो. ज्या ठिकाणून मार्केट रिव्हर्स होणार त्या ठिकाणी आपण पोझिशन घेतो. ती पोझिशन आपल्याला घ्यायचं टाळता येत, आपण थांबू शकतो. एक्सेस म्हणजे काय, जितकी वाढायची मर्यादा आहे तिथपर्यंत मार्केट गेलेलं आहे, तिथून मार्केट काय होऊ शकतं, परतू शकतं, किंवा तिथून मार्केटचा व्ह्यू काय होऊ शकतो, बेरिश होऊ शकतं. काय होऊ शकतं, बेरिश होऊ शकतं, इथून रिव्हर्स होऊ शकतं. वाढणार कुठून, 1 पासून सुरू होईल, मार्केट वरच्या दिशेनं झालं आणि समजा पीसीआर 1.60 पर्यंत आपल्याला दिसला, तिथून वाढणारच नाही असा अर्थ त्याचा नाही. पण आपण काय म्हणू शकतो की जितकं वाढायचं आहे ते मार्केट इथपर्यंत वाढले. जसं RSI आपण बघितलं की 60 पासून 70 पर्यंत गेला, ठीक आहे, पण 70 पासून 80 पर्यंत गेला म्हणजे वाढण्यापेक्षा खूप जास्त गेलेला आहे. मार्केट तिथून कधीही रिव्हर्स होऊ शकतं असा जो अर्थ लावतो, अगदी त्याचप्रमाणे पीसीआर ज्यावेळेला 1.60च्या दरम्यान जातो त्यावेळेला मार्केटमध्ये बुलिश मुवमेंट संपत आलेले आहे जवळपास, असं आपल्याला गृहीत धरू शकतो. आता त्याच्यानंतर समजा पीसीआर हा 1.75 पासून पुढं या दरम्यान जर जाऊन पोचला तो अधिक ओव्हरबॉट झोन मध्ये पोचला.
म्हणजे अशा ठिकाणी आपण बाईंगची संधी शक्यतो घ्यायची, कारण इथून मार्केट काय होऊ शकतं, कधीही अतिशय बेरिश मुवमेंट. सेंटिमेंट कसा आहे, म्हणजे चालू मार्केटचं सेंटिमेंट बुलिश आहे, परंतु ओव्हरबॉट झोन मध्ये जाऊन पोहोचलेलं आहे मार्केट. म्हणजे कमीत कमी वेळामध्ये खूप चांगल्या पद्धतीची मुवमेंट आलेली आहे आणि मार्केट जितकं वाढायचं होतं त्याच्यापेक्षा सुद्धा जास्त मार्केट वाढलेलं आहे, तिथून रिव्हर्स होऊ शकतं. अशा परिस्थितीमध्ये आपण बायची पोझिशन घेतली तर आपला ट्रेड चुकण्याची शक्यता. त्यामुळे या गोष्टी आपल्याला काय करायच्या आहेत, विचारात घ्यायच्या असतात की मार्केट इतक्या प्रकारचा पीसीआर जर असेल हा, तर तिथनं मार्केट रिव्हर्स होऊ शकतं. आता हे वरच्या साईडच्या बाजू आपण बघितल्या. आता ज्यावेळेला आपण खाली पीसीआर 0.75 हे आकडे दिसतात तुम्हाला, बघता येतात आपल्याला ऑप्शन चेन मध्ये. 0.75 असेल त्यावेळेला आपण एक्सेस बेरिश म्हणजेच काय, जितकं पडायचंय तितकं पडून झालेलं आहे, किंवा रबर जितका ताणायचा आहे तितकं ताणायची मर्यादा संपलेली आहे असं आपण समजू शकतो. नॉर्मली जितकं ताणायचं आहे तितकं सांगला की आपण तो ट्रेंड काय होऊ शकतो, रिव्हर्स होऊ शकतो. म्हणजे इथं मार्केट काय होऊ शकतं, बुलिश होऊ शकतं. लक्षात घ्या, इथं लिहिलेल्या प्रमाणात तुम्ही मार्केट बुलिश असतं असं म्हणता येणार नाही. इथं मार्केटचा ट्रेंड बेरिश आहे आणि पीसीआर 0.75 पर्यंत जाऊन पोहोचलेला असेल तर इथून मार्केटमध्ये रिव्हर्स येण्याची शक्यता त्या ठिकाणी आपल्याला दिसून येते. म्हणजे मार्केट आणि ज्या वेळेला 0.6 ते 0.6 पीसीआर 0.6 किंवा या दरम्यान पोचतं त्यावेळेला ओव्हरसोल्ड अतिशय बुलिश, म्हणजे इथून मार्केट केव्हाही रिव्हर्स होऊ शकतो असा त्याचा अर्थ. म्हणजे या पद्धतीनं ज्या वेळेला, आता समजा इथं पण याचा वापर करायला सुद्धा लक्षात घ्या आपल्याला स्किल असावं लागतं, नॉलेज असावं, त्याचं निरीक्षण असावं. मार्केट ओपन कुठं होत आहे आणि तिथून त्याची मुवमेंट कुठल्या दिशेनं चालू आहे याच्यावरती या पीसीआरचा आपल्याला उपयोग होतो, लक्षात घ्या. म्हणजे समजा इथून मार्केट 75 पीसीआर आहे आणि तिथून मार्केट वरच्या साईडनं 1 पर्यंत जाऊन पोहोचलं तर इथून मार्केट पुन्हा खाली येण्याची शक्यता असते, रेजिस्टन्स म्हणून काम करेल. इथून 1च्या वरती गेलं, इथून सपोर्ट, म्हणजे इथं समजा सस्टेन झालं तर इथून 106 पर्यंत मार्केट पुन्हा वरच्या साईडला जाऊ शकतं, किंवा 1 पासून मार्केट सुरू झालं 1.0 पर्यंत गेल्यानंतर तिथून रिव्हर्स होऊ शकतं. म्हणजे त्याच्या जागा सुद्धा आपल्याला बारकाव्यानिशी समजून घेता आला पाहिजे. हा प्रॅक्टिसचा भाग, इथं आपल्याला फक्त थिअरी सांगितली त्याच्यामध्ये. तर अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी ऑप्शन चेनचे काय जे पार्ट आपल्याला अभ्यासायचे त्या ऑप्शन चेनच्या बाबतीत आपण थोडंसं काय केलं इथं पाहून घेतलं. आता प्रत्यक्ष ऑप्शन चेन रिडिंग आपण थोडंसं समजून घेऊया. म्हणजे या ज्या गोष्टी आपण इथं बघितल्या त्या ऑप्शनच्या चार्टवरती आपल्याला कशा दिसतील किंवा बघायचे ते थोडं समजून घेऊया. आता या ठिकाणी बघा, आपण धनवरती आलो, धन या ऍपवरती आपण आल्यानंतर आता निफ्टीचं आपल्याला समजा बघायचं आहे. याच्यामध्ये आपण आता हा निफ्टी आहे, निफ्टीवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी समोर हा प्लॅटफॉर्म दिसतो. इथं मार्केट, ओके, आता इथं मार्केट आहे, टेक्निकल आहे, फिनिश आहे, ऑप्शन चेन आहे. आपल्याला ऑप्शन चेन वरती जायचं. याच्यावरती क्लिक केलं की आपल्या समोर स्टॉक असेल, इंडेक्स असेल, त्याची ऑप्शन चेन आपल्याला पाहायला मिळते. समजा आपल्याला एखाद्या स्टॉकची ऑप्शन चेन बघायची आहे, इथं आपण टाकू रिलायन्स इंडस्ट्री. आता इथं रिलायन्स इंडस्ट्री टाकली आपण
तर त्याची ऑप्शन चेन, इथं ऑप्शन चेनवरती क्लिक केलं की आपल्याला या पद्धतीचा चार्ट दिसतो. याच्यामध्ये या ज्या मधल्या प्राइस आहेत या काय आहेत, ओपन इंटरेस्ट आहे, हा काय आहे सॉरी स्ट्राईक प्राइस आहे. आणि वेगवेगळ्या स्ट्राईक प्राइसचे जे ॲग्रीमेंट आहेत, जे करार आहेत, ते म्हणजेच काय, इथं त्या प्रत्येक स्ट्राईक प्राइसची प्राइस या समोर LTP, हे जे प्रीमियम आहेत हे प्रीमियम आपल्या या ठिकाणी बघायला ती LTP इथं आहे. सीचा डाव्या लेफ्ट साईडला जे आहे हा सीच्या ऑप्शन चेन आहे आणि या साईडला जे आहे पी, उजव्या बाजूला असतं ते पी. आता या ठिकाणी लक्षात घ्या 13,064 देखते म्हणजे 13,060 या दरम्यान किंवा 13,070 ही जी प्राइस आहे, या प्राइसच्या जवळचा जो प्रीमियम असेल त्याला आपण काय म्हणतो, ॲट द मनी. त्याला आपण काय म्हणू, ॲट द मनी. आता या ठिकाणी हा जो कलर साधारणपणे तुम्हाला पिवळसर कलर दिसतो डार्क, हा जो एरिया किंवा जिकडून प्राइस म्हणजे 13,040, 1340, 1350, 1360 ह्या ज्या व्हॅल्यू आहेत तिथून मार्केट आलेलं आहे. म्हणजे जसजसं तुम्ही आत जाल, इकडं पाठीमागं जाल, 1330 आता आहे किती, 1364 म्हणजे 1360 किंवा 1370च्या दरम्यान जरा 1370 ही ॲट द मनी झाली, ATM स्ट्राईक प्राइस झाली. आणि त्याच्यानंतर पुढं जसं जाल म्हणजे याच्या अगोदर 1350, 1340, 1330 ह्या ज्या व्हॅल्यू आहेत त्या इन द मनी झाल्या. आणि जिकडं प्राइस अजून जायची आहे म्हणजे याच्या पुढं कुठं आहे 1380, 1390 या ज्या स्ट्राईक प्राइस आहेत, या स्ट्राईक प्राइस काय आहेत, आउट ऑफ द मनी म्हणजेच OTMच्या स्ट्राईक प्राइस आहेत. त्या स्ट्राईक प्राइस काय आहेत, OTMच्या स्ट्राईक प्राइस आहेत. इकडे जसं आपण खाली जाऊ तसं. आणि त्याच पद्धतीने हा पुट कॉलचा रेशो आपण बघितला, पी बघितला आपण, पी इकडच्या बाजूला काय होणार, मार्केट कुठून आलेलं आहे, वरून खाली घसरतंय. म्हणजे ज्यावेळेला पी साठी म्हणत असेल त्यावेळेला ही जी बाजू आहे इकडची 1370, 1380 ही जी बाजू आहे प्राइस वरून खाली पडतं, त्यामुळे वरच्या प्राइस पासून खालच्या बाजूला म्हणजे वरची प्राइस इन द मनी झाली आणि ही आउट ऑफ द मनी होते. म्हणजे जसं जिकडून प्राइस आलेले आहे ही पुट साठी आउट ऑफ द मनी, पुट आणि कॉल साठी वेगवेगळे पुट. म्हणजे ज्या ठिकाणी ATM प्राइस दोन्हींना सारखी, ज्या ठिकाणी प्राइस आहे तिथं ATM, तिथली प्राइस म्हणजे ATM आणि शक्यतो तिथलीच प्राइस स्ट्राईक प्राइस आपण निवडायची. आता इथं समजा जर करता सी आपल्याला बाय करायचा आहे आणि ATMचा सी बाय करायचा आहे तर 1364च्या दरम्यान आपण 1370 किंवा 1360 या दरम्यानची एक स्ट्राईक प्राइस आपण निवडू शकतो, ज्याला आपण ATM स्ट्राईक प्राइस म्हणू. म्हणजे ज्या ठिकाणी करंट मार्केट प्राइस आहे त्या जवळच्या स्ट्राईक प्राइसचा ऑप्शन आपण काय करतो, बाय करतो, त्याला आपण ATM म्हणू. मग इथली समजा याची निवडली किंवा याची निवडली, या दोन्हीपैकी आपल्याला काय म्हणता येईल, आता ही ATM म्हणू 1370, त्याची प्राइस किती आहे, मला LTP 5 रुपये दिसते, इथे किती आहे 5 आहे. 1360 ची 2 रुपये 35 LTP म्हणजे मार्केटची प्राइस. आणि जसं जसं तुम्ही इन द मनी जाल तस तसं त्या ऑप्शनच्या प्राइसच्या किमतीमध्ये वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळेल. आता इथं छोटे खाणीने बघता आपण याचा आपल्याला जी ग्रीक्स बघितली आपल्याला आहे ती ग्रीक्स सुद्धा आपल्याला बघता आहे म्हणून आपण मोठ्या चार्टवरती जाणार आहोत. मग त्याच्यासाठी काय करायचं, इथं पुढं आडवा दिलेला आहे बघा, ऑप्शन चेनच्या उजव्या बाजूला जेव्हा जातो येलो कलरचा जो बॉक्स आहे ऍडव्हान्स म्हणून, त्याच्यावरती क्लिक केलं की ऑप्शनच्या ग्रीक्ससह डिटेल माहिती तुम्हाला या ठिकाणी मिळते. आता स्टॉक सोडून आपण इंडेक्स मध्ये थोडीशी आपल्याला चेक करू, पण जास्त प्रमाणामध्ये ऑप्शन मध्ये काम करण्याऐवजी आपण बऱ्याच वेळेला काय करतो, इंडेक्स मध्ये काम करतो. आता या ठिकाणी हे बघा 24,600 ही ऍट द मनी झाली. 24,600 ही प्राइस, 24,611 ही करंट मार्केट प्राइस आहे. म्हणजे त्याच्या जवळची प्राइस ऍट द मनी कुठे होणार, 24,600 ही ATM प्राइस झाली. ही जी प्राइस आहे ज्या ठिकाणी आता मी टिक केलं, ही टिक केलेली जी प्राइस आहे ही ATM स्ट्राईक प्राइस. आणि त्याच्यापेक्षा जसं आपण आत जाऊ म्हणजे जिकडून प्राइस आलेली आहे, म्हणजे कुठून आले आहे 24,550, 24,500, आता कुठून आले असं नाही,
एकूण मूळ प्राइस जी आहे त्या प्राइसचा क्रम 24,550, 24,500 ही जशी कमी प्राइस आहे तिकडं ज्या वेळेला आपण जाऊ त्या साईडचा ज्या वेळेला आपण कॉल बाय करू किंवा निवडू. आता हा कॉल निवडला समजा, हा डीप इन द मनी झाला. डीप इन द म्हणजे खूपच आपण आतला कॉल बाय करतो आहोत. याच्यामध्ये इंट्रेन्सिक व्हॅल्यू आपल्याला या ठिकाणी असते, टाइम व्हॅल्यू कमी असते किंवा नसते. एटीएम प्राइस तिथं ही जी नाही प्राइस आपण निवडली, ज्या ठिकाणी मार्केट आहे 24,600च्या दरम्यानचा, हा त्याची किंमत किती आहे? 102 रुपये प्राइस चालू आहे त्याची. त्या प्रीमियमची एलटीपी म्हणजे त्या प्रीमियम म्हणजे तुम्हाला एक सी घेऊन बाय करून मार्केटमध्ये काम करायचं आहे. निफ्टीचं मार्केट इथून बुलिश होणार आहे सर, तुम्ही सी बाय करताय आणि ज्यावेळेला 24,600च्या दरम्यानचा कॉल तुम्ही बाय करता तो ऍट द मनी झाला. आणि मग आता त्याच्या पुढचा समजा म्हणजे 24,700चा तुम्ही कॉल बाय केला तर त्याचा प्रीमियम किती आहे मला सांगा. मग 48 रुपयाला तुम्हाला मिळतोय. मग 48चा कमी पैशात मिळतोय हा बरा की त्याच्यापेक्षा 102 रुपये द्यावे लागतात हा बरा? तर आपण केवळ प्रीमियमचा विचार करून चालत नाही, ती कुठल्या स्ट्राईक प्राइसचा आपण निवडतो. ओटीएमचा ज्या वेळेला आपण निवडतो, हा किंमत जरी आपल्याला याची 48 रुपये वाटत असते म्हणजे स्वस्तामध्ये जरी तो ऑप्शन आपल्याला खरेदी करता येत असला तरी सुद्धा तो ऑप्शनचा प्रीमियम वाढताना खूप सावकाश वाढतो आणि कमी होताना मात्र खूप स्पीडनं कमी होतो. कारण त्याच्यामध्ये असणारी टाइम व्हॅल्यू ही फास्टमध्ये त्याच्यामध्ये होत असते. त्यामुळं शक्यतो आपण लांबच्या स्ट्राईक प्राइसचा ऑप्शन निवडायचा नाही. जो निवडायचा आहे तो आपण काय निवडायचा आहे? एटीएम स्ट्राईक प्राइसचा आपण निवडायचा आहे. त्याच्यानंतर इन द मनीकडे जाल तसे याच्या स्ट्राईक प्राइस बघा. आता ऍट द मनीचा एवढा आहे, त्याच्यानंतर 100 सांगितलं ते नाही, इथं लॉट सांगितलं. एलटीपी इथं आहे बघा 11 रुपये दिसतोय तो. म्हणजे आज एक्सपायरी होती 30 सप्टेंबरची, आपण पुढची एक्सपायरी आता लावू. याच्यामध्ये एक्सपायरी आपल्याला चेंज 7 ऑक्टोबर म्हणजे आज संपला, ते आज ते कॉन्ट्रॅक्ट संपलं त्याचं नको बघायला. आपण 7 ऑक्टोबरची आपण म्हणजे पुढची एक्सपायरी घेतली आपल्याला आता इथून पुढे उद्याच्या एक्सपायरी पासून. आता बघा एटीएम 600चा प्राइस, 600चा किती आहे? 179 रुपये प्राइस आहे. 179 प्राइस. इथं आता मी क्लिक करतो, त्याची प्राइस बघा 179. आता एटीएमचा पुट आपल्याला बाय करायचं असेल तर जिथं मार्केट आहे त्याच्या जवळपासचीच प्राइस म्हणजे हा एटीएमचा, हा किती आहे? 90 रुपये. त्याची प्राइस किती? एलटीपी 90 रुपये आणि याची एलटीपी किती आहे? 179 रुपये. म्हणजे कॉलची प्राइस जास्त आहे आणि पुटची प्राइस इथं आपल्याला कमी असल्याचं दिसून येईल. आता जसं इकडं आपण जाऊ, पुटचा कसं इकडं इंदमने आहे आणि कॉलचा इकडच्या साईडला इंदमने आहे. जसं जाल वरती 250 आहे, किती? 24,550. त्याची प्राइस किती आहे? 515 रुपये. त्याच्यावरती आपण 24,500चा कॉल बाय केला, 250 रुपये आपल्याला एक प्रीमियमची किंमत आहे. म्हणजे जसं इन द मनी जाल तशी आपल्याला किंमत वाढताना दिसते. आउट ऑफ द मनी जसं जाल आपण तशी त्याची किंमत कमी होताना दिसते. परंतु आपण निवडत असताना मात्र ऍट द मनी जिथं मार्केट चालू आहे त्या जवळचा कॉल किंवा पुट आपण बाय करून ऑप्शन बायर म्हणून काम करताना काम करायचे. निवडायची दक्षता आपण काय घ्यायची? ऍट द मनी कॉलवरती शक्यतो आपण काम करायचं. आता त्याच्यानंतर इथं लक्षात घ्या, इथं पीसीआर 0.7 दिसतोय. इथं पीसीआर आहे बघा, पीसीआर. हा जो पीसीआर आहे बाण दाखवलाय तुम्हाला 0.72 म्हणजे 0.72 म्हणजे मार्केट कुठं आहे आता? ओव्हरसोल्ड झोन मध्ये आहे. मार्केट ओव्हरसोल्ड झोन मध्ये आहे किंवा इथून मार्केट बुलिश होण्याची शक्यता आहे. मग अशा परिस्थितीमध्ये इथं येऊन जर आपण बेरिश मुवमेंट म्हणून आपण, याचा अर्थ असा आहे का मार्केट इथून खाली जाणारच नाही असं आहे का? नाही, असं म्हणता येत नाही. खाली जाऊ शकतं, परंतु इथं आपल्याला ती स्ट्रेंथ दाखवलेली आहे की मार्केट इथंपर्यंत खाली आहे म्हणजे जितकं पडायचं होतं त्याच्यापेक्षा जास्त पडलेलं आहे. आणि जसं इथून समजा जर त्याला एक्सेस मध्ये जायचं असेल तर 0.6 पण केलं तर खूपच पडलं असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे मार्केट इथून रिव्हर्स होण्याची शक्यता नाकारता येत नाही पीसीआरच्या माध्यमातून. त्यानंतर आपण स्ट्राईक प्राइस किंवा मार्केट चार्ट इतर ज्या गोष्टी आपण बघतो तिथं बघून आपण काम करायचं. हा पीसीआर. आता त्याच्यानंतर
ऑप्शन ग्रीक्स कुठे, हा आता ओपन इंटरेस्ट हा OI दिसतो इथं खाली बघा. ओपन इंटरेस्ट म्हणजे प्रत्येक ठिकाणी कुठल्या स्ट्राईक प्राइस वरती किती ओपन इंटरेस्ट आहे हे या ठिकाणी दिसतं. आता कमी किंवा जास्त हे आपण डायरेक्ट चार्ट वरती बघणार आहोत की ज्याचा सपोर्ट आणि रेजिस्टन्स. आता हे इकडे इकडे उजव्या साईडला जे दाखवत आहे हे काय आहे, पुट, हे पुट ओपन इंटरेस्ट आहे हा, आणि लेफ्ट साईडला जो आहे हा कॉल ओपन इंटरेस्ट आहे. आता ह्या ज्या लाईन्स दाखवलेल्या आहेत, ही निळी लाईन आहे बघा, निळीसर लाईन आहे, आणि इकडं येलो कलरची लाईन दाखवलेली आहे. या लाईन मोठ्या असणार म्हणजे त्या ठिकाणी मोठा ओपन इंटरेस्ट आहे. मग इकडं ओपन इंटरेस्ट कुणाचा आहे, कॉलचा आहे. मग कॉल आपल्याला जिथं बघतो आपण, हा काय दाखवतो इथं, हा रेजिस्टन्स दाखवतो. कॉल ओपन इंटरेस्ट ज्या ठिकाणी आपण बघतो, जर कॉल ओपन इंटरेस्ट जास्त दिसत असेल तर त्याचा अर्थ रेजिस्टन्स स्ट्रॉंग आहे, आणि पुट ओपन इंटरेस्ट जर जास्त दिसत असेल तर आपण असं समजायचं की सपोर्ट स्ट्रॉंग आहे. म्हणजे आता याला इथं जर आपण बघितलं 24,600 वरती आजच्या घडीला आपल्याला इथं ओपन इंटरेस्ट काय दिसतोय, आपल्याला स्ट्रॉंग दिसतोय, म्हणजे सपोर्ट स्ट्रॉंग दिसतोय. आणि याच्यानंतर रेजिस्टन्स कुठं आहे तर 24,750 दरम्यान, 24,700 ला स्ट्रॉंग सपोर्ट आहे, रेजिस्टन्स. हा इतकी लाईन इथंपर्यंत आपल्याला दिसते. आता ही क्वांटिटी वाईज मोजता येते, परंतु आपल्याला सिम्बॉलच्या आधारे सुद्धा शोधता येते. आता हे चार्ट वरती सुद्धा आपल्याला बघता येतं, ते मी दाखवतो तुम्हाला. पण तत्पूर्वी आणखीन काय इथं ATM IV 9.49 दाखवलेला आहे. IV म्हणजे ATM स्ट्राईक प्राइसचा IV किती आहे, 9.49, म्हणजे मोमेंट इथं कमी आहेत. प्रीमियम कसे आहेत, स्वस्त आहेत, प्रीमियम स्वस्त आहेत. अशा वेळेला आपण ऑप्शन बायर म्हणून काम करायला हरकत नाही. पण हाच प्रीमियम ATM स्ट्राईक प्राइसचा जर 20 पर्यंतच्या दरम्यान जर गेलेला असेल तर त्यावेळेला आपण ऑप्शन सेलर म्हणून काम करू शकतो. कारण प्रीमियम खूप महाग झालेले असतात, आणि ज्या वेळेला प्रीमियम खूप महाग झालेले असतात त्यातून जर मार्केट रिव्हर्स झालं, म्हणजे महाग झाले म्हटल्यानंतर त्या ठिकाणी विक्री येण्याची शक्यता असते. तिथून रिव्हर्स होताना फार स्पीडनं प्रीमियम कमी होता, मग जास्त प्रीमियम कमी झाल्याचा फायदा हा ऑप्शन सेलरला मिळू शकतो. आता तो झालो. इंडिया विक्स आपल्याला बघायचा आहे, हे एक बघायचं आहे. थोडंसं ह्या सगळ्या प्रॅक्टिसच्या गोष्टी आहेत लक्षात घ्या. नंतर इंडिया विक्स आपण इथं गेलो, आता होम नंतर मार्केटवरती क्लिक केलं, त्याच्यानंतर इंडेक्स वरती क्लिक केल्यानंतर NSE वरती क्लिक करा. NSE वरती क्लिक केल्यानंतर भारतातील किंवा इंडियन मार्केटमधील हे जे वेगवेगळ्या प्रकारचे सेक्टर्स आहेत, हे सगळे सेक्टर्स तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतात. सगळे सेक्टर, कुठल्या सेक्टरमध्ये मुवमेंट आलेले आहे, कुठल्या सेक्टरमध्ये कुठला वीक आहे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथं बघायला मिळतात. आणि त्याचबरोबर इंडिया विक्स 1, 2, 3, 4 चौथ्या क्रमांकाला इंडिया विक्स दिसतोय. इंडिया विक्स सुद्धा आपल्याला 11.0.7 म्हणजे अतिशय शांत मार्केट आहे असा त्याचा अर्थ. साधारण म्हणजे मार्केटमध्ये असणारी मुवमेंट ही कमी आहे, म्हणजेच इथून आली तर मुवमेंट एक 10% मुवमेंट येऊ शकते. पण कुठल्या साईडला मुवमेंट येऊ शकते हे इंडिया विक्स सांगत नाही. वरच्या साईडला की खालच्या साईडला, कुठल्याही साईडला येऊ शकते. परंतु किती मुवमेंट येऊ शकते तर साधारणपणे इथून मार्केट 10% किंवा 11% खालच्या साईडला जाऊ शकतं, किंवा इथून 10% मार्केट वरच्या साईडला जाऊ शकतं आजच्या कंडिशन नुसार. या ठिकाणी हा इंडिया विक्स असो. तर या सगळ्या इथं बाबी बघितल्यानंतर आता PCR म्हणतो आपण. PCR आपल्याला ऑप्शन चेनमध्ये इथं आहे का, याच्यावरती PCR आहे 0.37. कशाचा हा, याचा बघितला मग आपण निफ्टीचा बघितला 0.72. PCR पण आपण बघितलेला आहे. जसं ऑप्शन क्रिएट होत जातील, म्हणजे ऑप्शन बायर किंवा ऑप्शन सेलर यांची संख्या जसजशी वाढत जाईल तसं याच्यामध्ये काय होत जातं, या PCR मध्ये वाढ होत जातं, PCR मध्ये वाढ होत जातं. असो. आता याचा अर्थ सुद्धा डीप मध्ये गेल्यानंतर खूप म्हणजे ज्याला लॉंग बिल्डअप म्हटलं जातं, शॉर्ट बिल्डअप म्हटलं जातं, शॉर्ट कव्हरिंग म्हटलं जातं, या गोष्टी थोड्याशा समजायला आपल्याला अवघड आहे सुरुवातीच्या बेसमध्ये. त्यामुळं थोडंसं आपल्याला त्याचा चार्ट फार जर मी देतो, तुम्हाला प्रॅक्टिसनं ते
समजून घेता येईल किंवा चार्टवरती समजून घेता येईल. आता आपण चार्टवरती ओपन इंटरेस्टच्या साहाय्याने सपोर्ट आणि रेजिस्टन्स कसे फाइंड आउट करता येतात ते एक बघू याच्यामध्ये. आता निफ्टीच्या चार्टवरती जाऊ. आता निफ्टीच्या चार्टवरती गेल्यानंतर हा वरचा जो टूलबार आहे जिथं आपल्याला टाइम फ्रेम दिसते, इंडेक्स दिसतं, सेल बाय असं करत पुढे आल्यानंतर हे जे 3 लाईन दिसतात आडव्या, या ज्या 3 लाईन आहेत त्या 3 लाईनवरती क्लिक केल्यानंतर एक पॉपअप चार्ट परत एकदा ओपन होतो आणि त्या ठिकाणी तुम्हाला ओपन इंटरेस्ट दिसतो. आता याचा खूप चांगल्या पद्धतीने उपयोग होतो लक्षात. म्हणजे चार्ट धन मध्ये ही सुविधा आपल्याला अवेलेबल आहे. इतर ठिकाणी तुम्हाला ती इंडिकेटर म्हणून त्या ठिकाणी लावावं लागेल. आता इथं बघा, इथं जर बघितला तर तुम्हाला ज्या ठिकाणी मार्केट आहे 24,600 ला खूप मोठा ओपन इंटरेस्ट आपल्याला इथं दिसून येतो आहे. ओपन इंटरेस्ट किती आहे? खूप मोठ्या प्रमाणामध्ये इथं आहे. आता इथं चेंज ओआय म्हणजे काय? हा ओपन इंटरेस्ट असाच राहत नाही, लक्षात ठेवा. जर मार्केट खाली जाणार असेल, डाऊन साईडला जाणार असेल तर इथून समजा मार्केट वरती जात आहे आणि जर इथला ओपन इंटरेस्ट म्हणजे पुढच्या स्ट्राईक प्राइसचा ओपन इंटरेस्ट मध्ये जर बदल होत नसेल, कमी होत नसतील, स्ट्रॉंगली तिथंच थांबलेले असतील आणि इकडचे ओपन इंटरेस्ट जर कमी होत असते, म्हणजे समजा इथून मार्केट वरती जायला लागलंय आणि हा जो ओपन इंटरेस्ट आहे निळा बार म्हणजेच कोण आहेत ते पुट रायटर आहेत. हे पुट रायटर कमी, पुट रायटर म्हणजे पुट सेलर, पुट विकणारे ज्यांचा पैसा मोठ्या प्रमाणामध्ये लागतो, जे मार्केटला हलवतात त्यांना पुट रायटर असं म्हटलं जातं. हा ओपन इंटरेस्ट याच्यामध्ये बायर पण आहेत, परंतु विचार कुणाच्या नजरेनं केला जातो? जो ज्याचा जास्त पैसा लागतो तो जास्त काळजी घेणार म्हणून त्याच्या व्ह्यूनं मार्केटकडे बघितलं जातं. आता या ठिकाणी ओपन इंटरेस्ट कुणाचा जास्त दिसतोय? म्हणजे पुट रायटरांचा ओपन इंटरेस्ट जास्त दिसतोय. म्हणजे सेलर या ठिकाणी स्ट्रॉंगली थांबलेले आहेत, मार्केट इथून खाली जाऊ द्यायसाठी तयार नाही. इतका मोठा हा सपोर्ट आहे असा याचा अर्थ होतो. आता याच्यानंतर पहिला अडथळा कुठला आहे? हा आहे. त्याच्यानंतर अडथळा आहे. आता याच्यानंतर जर बघितलं आपण की पुट साईडला ओपन इंटरेस्ट किती आहे आणि कॉल साईडला ओपन इंटरेस्ट किती आहे, प्रत्येक स्टेप वरती कॉल रायटर हे रेड जे आहेत हे कॉल रायटर आहे. जे आपण ऑप्शन चेन मध्ये इथं बघत होतो या साईडला हे जे ओपन इंटरेस्ट आहे तोच ओपन इंटरेस्ट आपल्याला या ठिकाणी चार्ट वरती बघता येतोय. ओपन इंटरेस्ट कुणाचा जास्त आहे? पुट ओपन इंटरेस्ट जास्त असेल तर तो सपोर्ट, एक लक्षात घ्या. पुट ओपन इंटरेस्ट जास्त असणे म्हणजे सपोर्ट आणि कॉल ओपन इंटरेस्ट जास्त असणे म्हणजे रेजिस्टन्स, स्ट्रॉंग रेजिस्टन्स. मग आता इथं आपल्याला पहिल्या प्रथम जिथं मार्केट आहे त्या ठिकाणी सपोर्ट लेवलला मार्केट आहे. मार्केट कुठं आहे? सपोर्ट लेवलला. आता इथून जर आपण बघितलं इथं हर्डल आहे, इथं हर्डल आहे, त्याच्यानंतरच्या प्रत्येक स्ट्राईक प्राइस वरती ओपन इंटरेस्ट जास्त प्रमाणामध्ये आपल्याला दिसून येतोय. मग हा ओपन इंटरेस्ट जर मार्केटला वरतीच जायचं असेल तर हा ओपन इंटरेस्ट बरोबर असाच थांबतो पुट रायटरांचा. आणि हे जे खालच्या साईडला ओपन इंटरेस्ट आहेत हे ओपन इंटरेस्ट काय होतात? हळूहळू वाढत असतात. हे प्रत्येक 15 मिनिटाला चेंज होऊन या ठिकाणी आपल्याला बदल झालेले हे लहान मोठे बार झालेले आपल्याला दिसून येतात. लक्षात ठेवा. लगेच इथं दिसतं म्हणजे स्ट्रॉंग आहे इथं बाय करा असं घडत नाही. इथला बदल सुद्धा आपल्याला समजून घ्यावा लागतो. हा बदल समजण्यासाठी काही वेळ तुम्हाला हा चार्ट इथं लावून त्या बार मध्ये कसा चेंजेस होतो, कुठला ओपन इंटरेस्ट कमी होतो, कुठला वाढतो, म्हणजे शॉर्ट कव्हरिंग होतं त्यावेळेला काय घडतं, ह्या बऱ्याचशा गोष्टी इथं घडतात. ते जर आपल्याला समजलं नाही तरी सुद्धा हा चार्ट वरती तुम्ही ऍड करायचा. आणि इथं समजा याच्यावरती सुद्धा आता समजा इथं आपण थोडक्यात एक लक्षात घ्या, तुम्हाला बाकीचं काही कळत नाही, कुठं बघितलं नाही आपण, इथं एक लाईन मार्क केली, याच्या खाली आपण इथे एक लाईन मार्क केली, याच्यानंतर इथे एक लाईन मार्क केली. हे सपोर्ट आणि रेजिस्टन्स म्हणून काम करतील. लक्षात, हे सपोर्ट आणि रेजिस्टन्स म्हणून काय करतील. आता याला काय करायचं, आपण वरती घ्यायचं आणि त्याच बरोबर इथं जवळपास प्राइस कुठून वरून खाली आलेले आहे बघायचं आणि त्या ठिकाणी आपण काय करू शकतो, त्याच्या जवळपास आपण म्हणजे
आता इथला बदल कसं होतो लक्षात घ्या, जसं समजा जर मार्केटला वरतीच जायचं असेल तर इथून ह्या लांबच्या ज्या स्ट्राईक प्राईस आहेत या स्ट्राईक प्राईस वाढायला लागतात किंवा कमी होत नाहीत आणि हळूहळू इथं जे याच्या पुढच्या स्ट्राईक प्राईसचा ओपन इंटरेस्ट म्हणजे कॉल ओपन रेड जे तुम्हाला बार दिसत आहेत हे रेड बार कमी होतील आणि या ठिकाणी ग्रीन बार हळूहळू मोठे व्हायला लागतील आणि याला सपोर्टेड असणाऱ्या याच्या खालचे सुद्धा ओपन इंटरेस्टचे बार काय व्हायला लागतात, मोठे व्हायला आणि इकडचे जर कमी व्हायला लागले तर मार्केट वरच्या दिशेनं मुवमेंट करतं असं दिसतंय. समजा इथून मार्केट जरी गेलं तर या ठिकाणी स्ट्रॉंगली त्याला काय आहे, रेजिस्टन्स आहे, हे स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे. लक्षात तुम्ही या पद्धतीने जर लावून बघितला तरी तुमच्या लक्षात येतं की म्हणजे प्राइस आता समजा आपल्याला जर ट्रेड घ्यायचा असेल तर आपण काय करू शकतो, आपण इथं बघणार, इथं आपल्याला काय कंडिशन प्रमाणे इथं मिळते का बघायचं आणि याच्यानंतर इथं पास होताना समजा जाऊन आला परत डिटेस्ट करून वर जायला तर हा बार आपल्या आपोआप कमी होतो, इथला ओपन इंटरेस्ट वाढायला लागतो. हे जसा वाढत जाईल तसं आपल्याला स्ट्रॉंगली सपोर्ट दिसायला लागतो आणि मग आपण जाऊ शकतो. इथून ज्या वेळेला प्राइस खाली जायचं असेल सहजासहजी जाऊ शकत नाही. लक्षात ठेवा, सहजासहजी प्राइस इथनं लगेच खाली एवढ्या मोठ्या सपोर्ट असताना इथं प्राइस आल्यानंतर लगेच डायरेक्ट खाली जाऊ शकत नाही. इथं गेल्यानंतर सुद्धा इथून प्राइस जरी इथं खाली आले तरी पुन्हा वर खेचून घ्यायचा प्रयत्न केला जातो. हे जे पुट रायटर आहेत इथले जोपर्यंत कमी होत नाही, समजा इथनं प्राइस खाली गेले आणि हा बार कमी झाला आणि रेड बार जर वाढायला लागला तर रेजिस्टन्स स्ट्रॉंग व्हायला लागला, प्राइस खालीच राहणार. हा बदल आपल्याला या ठिकाणी बघता येईल. अशा पद्धतीनं ऑप्शन मध्ये काम करत असताना, सी घेऊन काम करत असताना किंवा पी घेऊन काम करत असताना ओपन इंटरेस्ट किंवा ऑप्शन चेन ट्रेडिंग ज्याला म्हणतो आपण, ते ऑप्शन चेन ट्रेडिंग या पद्धतीनं करायचं. त्याच्यामध्ये पीसीआर आपण कसा बघायचा तेही तुम्हाला सांगितलं, त्याच्या व्हॅल्यू तुम्हाला सांगितले, त्याचे चार्ट तुम्हाला ग्रुपवरती मी सेंड करतो. त्याच्यानंतर आता याच्यानंतर एक बायची पोझिशन आपण बघू, म्हणजे उद्याच्या तासाला सी म्हणजे बायर म्हणून आपण काय करू आणि सेलर म्हणून या दोन्हीतला फरक आणि एक दोन्हींची कॉमन हेजिंग पोझिशन आपण कशा पद्धतीने घेऊ, कुठे घ्यायची आणि कशा परिस्थितीमध्ये आपण घ्यायची हे बघू. आणि त्याच्यानंतर मग आपण पुन्हा टेक्निकल अनालिसिसचा सुपर ॲडव्हान्स टेक्निकल अनालिसिसला सुरुवात करू. त्याच्यामध्ये सुद्धा मी 2 पार्ट करणार आहे. लक्षात ठेवा, आतापर्यंत कसं डीपमध्ये तुम्हाला समजावून देण्याचा मी प्रयत्न करत आलेलो आहे, परंतु ग्रुपमध्ये तुम्हाला कोणत्या गोष्टी समजलेल्या आहेत किंवा नाहीत, आता ज्या समजलेल्या नाहीत त्यांच्यासाठी व्हिडिओ परत अवेलेबल आहेत. परंतु जर मी डीपमध्ये सांगत गेलो असेल आणि तुम्हाला जर त्या गोष्टी माहिती आहेत असं वाटत असेल तर इथं वेळ न घालता आता जी सुपर ॲडव्हान्स कन्सेप्ट आहे ही 2 प्रकारे मी तुम्हाला सांगणार आहे. पहिल्या प्रथम प्रोफेशनल पद्धतीनं ज्या पद्धतीनं सांगितलं जातं त्या पद्धतीनं कमी वेळामध्ये ती कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर करून सांगितली जाते. त्याच्यानंतर ज्यांना पुढं कंटिन्यू करायचं आहे ते करून कंटिन्यू करू शकतील, त्याच्यामध्ये मी त्यांना डिटेलमध्ये त्या गोष्टी सांगणार. आजच्या भागामध्ये कुणाला काय शंका असेल तर विचार. जर अनम्यूट करा आणि बोला. सर, हा बोला. तो ओवायचा बार कसा